नमस्कार, मी अमेय दीक्षित. श्री गुरुजी रुग्णालयाच्या ह्या हृदय संवाद कार्यक्रमामध्ये सर्व प्रेक्षकांचं स्वागत करतो. श्री गुरुजी रुग्णालय नाशिक शहरामध्ये गेल्या 12 वर्षापासून अविरत रुग्णसेवेमध्ये कार्यरत आहे. अगदी कमी काळामध्ये ह्या श्री गुरुजी रुग्णालयाने नाशिककरांच्या हृदयामध्ये स्थान मिळवलं. अत्यंत वाजवी दरामध्ये उत्कृष्ट आणि आपुलकीची वैद्यकीय सेवा रुग्णांना मिळावी असा श्री गुरुजी रुग्णालयाचा विचार आहे. आणि केवळ उपचारापुरतं मर्यादित न राहता आजार होऊ नये किंवा रोगापर्यंत त्या रुग्णाची परिस्थिती जाऊ नये यासाठी प्रिव्हेंटिव्ह अशा स्वरूपाची म्हणजे आजारापूर्वीच घेण्याच्या काळजीची त्याविषयीच्या जागरूकतेसाठी श्री गुरुजी रुग्णालय सतत कार्यरत असतं. त्याचाच एक भाग म्हणून आपण आता सध्या फेसबुक लाईव्ह वरती आरोग्यम धनसंपदा या सदराच्या अंतर्गत हे हृदयावरचं दुसरं सेशन हृदय संवाद हा एक प्रश्नोत्तराचा कार्यक्रम करतो आहोत. आजच्या या कार्यक्रमासाठी आपल्याकडे जे हृदयरोग तज्ञ आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत त्यांचा मी परिचय करून देतो थोडक्यामध्ये. सर डॉक्टर मनोहर विश्वासराव शिंदे सरांचं MBBS आणि MD BJ मेडिकल कॉलेज पुणे ससून इथून 2001 साली इंटरनल मेडिसिन या शाखेमध्ये झालेलं आहे. त्यांचं पुढे सुपर स्पेशालिटीचं शिक्षण DNB कार्डिओलॉजी मध्ये झालेलं आहे. 3 वर्षाचं ते शिक्षण आहे. इस्कॉट्स हार्ट इन्स्टिट्यूट न्यू दिल्ली या ठिकाणी त्यांचं सुपर स्पेशालिटीचं शिक्षण झालेलं आहे. त्या ठिकाणीच त्यांना 5 वर्षांचा कामाचा अनुभव आहे, ज्याच्यामध्ये 1 वर्ष स्वतंत्रपणे हृदयरोग आणि इलेक्ट्रो फिलॉसॉफी याच्यामध्ये झालेला आहे. त्यानंतर दुसरं त्यांचा पुढचा अनुभव सत्य साई इन्स्टिट्यूट ऑफ हायर मेडिकल सायन्सेस पुट्टपर्ती आंध्र प्रदेश या ठिकाणी त्यांनी 5 वर्ष सेवा दिलेली आहे. त्यानंतर औरंगाबाद येथील डॉक्टर केडगेवार रुग्णालय या ठिकाणी त्यांनी 1 वर्ष रुग्णसेवा दिलेली आहे. यानंतर 5 वर्ष श्री साईबाबा हॉस्पिटल शिर्डी येथे सरांचा सेवेचा लाभ रुग्णांना मिळालेला आहे. गेल्या 2 वर्षापासून नाशिक येथील श्री गुरुजी रुग्णालय येथे डॉक्टर शिंदे सर हे पूर्णवेळ हृदयरोग तज्ञ म्हणून कार्यरत आहे. सरांचं वैशिष्ट्य सांगण्याचं असं की तालिबान नंतर पोस्ट तालिबान राजवटीनंतर अफगाणिस्तानच्या काबूल येथे इस्कॉट अमिरी हार्ट सेंटर या उभारणीमध्ये सरांचा ऍडमिनिस्ट्रेटिव्ह आणि मेडिकल अशा दोन्ही दृष्टीने कॉन्ट्रीब्युशन राहिलेलं आहे. याशिवाय उत्तर भारतामध्ये सरांनी 110 हार्ट रिलेटेड कॅम्प्स केलेले आहेत. सरांचं वैशिष्ट्य असं आहे की कमी खर्चामध्ये हृदयरोगावर उपचार करणारे 4 शोध निबंध सरांनी प्रसिद्ध केलेले आहेत. सर आजच्या या कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. धन्यवाद अभयजी. सर्व बंधू भगिनींना माझा नमस्कार. कार्यक्रमाला आपण सुरुवात करू. हे सेशन आपण प्रश्नोत्तराच्या याच्यात घेतलेलं आहे. म्हणजे नातेवाईक आणि रुग्ण या दोघांना जे प्रश्न असतात हृदयरोगासंबंधी त्याच्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत. तर आपण प्रेक्षकांना आवाहन केलं होतं की त्यांनी प्रश्न पाठवावे. अमयजीकडे प्रश्नसंच आहे, बरेचसे प्रश्न रिपीट झालेले. तर आपण प्रश्न विचारण्याचं नाव घेण्याचं टाळू, कारण तेवढा वेळ आपल्याला जास्त मिळेल. आणि आता प्रश्नोत्तराच्या माध्यमातून कार्यक्रमाला आपण सुरुवात करू. त्याआधी हृदयरोगाबद्दल जी सामान्य भावना आहे त्याबद्दल मी 2 शब्द बोलीन. हृदयरोगाची महत्वाची कारणं म्हणजे हृदयरोगाचे तसं बघायला गेलं तर 3 ग्रुप्स मध्ये आपण त्याला विभागू शकतो. एक हृदयाला होणारी इन्फेक्शन्स, तो विषय आपण आज चर्चा करत नाहीये. दुसरं जन्मजात होणारे हृदयाचे आजार, त्याची पण चर्चा करत नाहीये. तिसरे जी महत्वाचा मुद्दा आहे हृदयामध्ये ब्लॉकेजेस होऊन, धमनीमध्ये ब्लॉकेजेस होऊन हृदयाचा अटॅक होणं किंवा हृदयरोगाची लक्षणं होणं, याच्यावरती आपला आजचा कार्यक्रमाचा फोकस असणार आहे. तसं बघायला
बघायला गेलं तर मी हृदयाचा सर्टिफाईड इलेक्ट्रोफिजिओलॉजिस्ट पण आहे, 1 वर्ष हृदयाच्या इलेक्ट्रिसिटीमध्ये पण काम केलं आहे आणि पुट्टपर्ती येथे सत्यसाई बाबांच्या हॉस्पिटलला तिथं बिलिंग काउंटर नसलेलं हॉस्पिटल हे आहे आणि तिथं रेकॉर्ड नंबर मध्ये मी शस्त्रक्रिया केलेल्या आहेत लहान मुलांवरती. पण तो विषय आपण आज चर्चा करणार नाहीये. मेनली आपण फोकस करू की हृदयाच्या धमनीमध्ये ब्लॉक्स होऊन हार्ट अटॅक असं एक आपण लेमॅन टर्मिनॉलॉजी म्हणतो त्याच्याबद्दल आपण चर्चा करणार आहे. मी अभयजींना विनंती करतो की त्यांनी आपल्याला प्रश्नांबद्दल माहिती म्हणजे एक ग्रुप बनवू, आपण ग्रुप्स मध्ये ते प्रश्न चर्चेला घेऊ. आपण हा कार्यक्रम ज्या प्रकारे आपल्या प्रेक्षकांपर्यंत, आपल्या रुग्णांपर्यंत आणि इतर जनतेपर्यंत पोहोचवला, त्यामध्ये आपण एक फॉर्म सर्वांना दिलेला होता आणि त्या फॉर्मद्वारे आपण काही प्रश्न प्रेक्षकांकडून आणि रुग्णांकडून मिळालेले आहेत. आपण बरेचसे प्रश्न, आपण जसं बोललो होता त्याप्रमाणे बरेचसे प्रश्न हे सर्वांचे कॉमन आहेत. तर ते कॉमन स्वरूपामध्ये घेऊन त्याचा एक गट विभागणी करून त्यानुसार आपण प्रश्नोत्तर घेऊ. मुख्यतः ह्या विकाराविषयी माहिती देण्यासंबंधी काही प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. ते प्रश्न मी एकदा पूर्ण सांगतो आणि त्यानुसार मग आपण मार्गदर्शनाकडे बघूया. पहिला प्रश्न प्रेक्षकांकडनं आपल्या असा आलेला आहे की वजनाचा आणि हृदयविकाराचा काही संबंध आहे का आणि त्याची काळजी कशी घ्यावी. दुसरा प्रश्न आहे की मधुमेहाचा आणि हृदयविकाराचा कसा संबंध आहे आणि त्याच्यासाठी काय काळजी घ्यावी. त्यानंतर थायरॉइड आजारामुळे कोलेस्ट्रॉल वाढते का आणि कोलेस्ट्रॉल जर वाढलेले असेल तर ते कमी कसे करावे. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे हृदयविकारावर आयुर्वेदिक पद्धतीचे उपचार हे किती प्रभावी असतात. त्यानंतर आहे की आपले हृदय सुदृढ आहे हे ओळखण्याची काही सोपी पद्धत आहे का, की आपण त्याला काही घरगुती चाचणी वगैरे अशा पद्धतीने करू शकतो का. यानंतरचे 2 छोटे प्रश्न आहेत की ह्याच गटासंबंधी की मला चालताना दम लागतो पण मी ज्या वयात आहे म्हणजे थोडा वयस्कर, तर ह्या वयामध्ये सर्वांनाच चालताना किंवा जिने चढताना दम लागत असतो. तर या संबंधी काय करायला हवं आणि कधी कधी श्वास घ्यायला त्रास होतो, तर या संबंधी काय करायला हवं. त्यानंतर एक शेवटचा प्रश्न या गटातला की एन्झायटी ही शारीरिक असते का ती मानसिक ताणतणावामुळे येते. तर ही हृदयविकाराच्या संदर्भातले प्रश्नांचं एक संकलन आहे. तर आपण या सर्वांवर प्रकाश टाकणार. तर अमयजींनी जे काही प्रश्न आपल्या समोर मांडले तर याची आपण 2 भागामध्ये विभागणी करू. पहिल्या भागामध्ये आपण हृदयरोग काय असतो, तो कसा होतो, त्याची कारणं कोणती, हा भाग बघू. नंतर त्याची तपासणी कशी करायची आहे आणि त्याचा उपचार कसा करून घ्यायचा आहे. थोडक्यात या गोष्टींकडे आपण लक्ष देऊ म्हणजे सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला मिळतील. तर मी स्केच पेन आणि बोर्डचा वापर करणार आहे जेणेकरून आपल्याला व्यवस्थित समजेल. असं आपण समजू की हा छातीचा भाग आहे, इकडे फुफ्फुस आहे आणि हे हृदय. या हृदयामध्ये उजवी एक नाडी असते आणि डाव्या अशा 2 रक्तवाहिन्या असतात. त्याची मोठी डायग्राम इकडे काढलेली आहे. ही उजवी नाडी आहे, हृदयाला जी रक्तपुरवठा करते, शुद्ध रक्तपुरवठा, आणि ही डावी नाडी आहे. तर डाव्या साईडला 2 नाड्या असतात, उजव्या साईडला 1 नाडी असते. 3 नाड्या रक्तपुरवठा करत असतात. हृदय असा एक अवयव आहे जो कंटिन्युअसली बीटिंग करत असतो, म्हणजे त्याचं काम कायमस्वरूपी चालू असतं जन्मापासून मृत्यूपर्यंत. म्हणजे बाळ जन्माला यायच्या आधीपासून ते सुरू होतं आणि अविरत चालू राहतं. त्याला रक्तपुरवठा, शुद्ध रक्तपुरवठा करणाऱ्या नाड्यांमध्ये जे काही प्रॉब्लेम्स येतात त्याला आपण हृदयरोग म्हणू शकतो. तर 2 प्रकारे समजा ही हृदयरोग ही रक्त सप्लाय करणारी नाडी आहे. त्याला एक मध्ये कोटिंग असते, त्याला एंडोथेलियम म्हणतो आपण, जी रक्ताला क्लॉट न होऊ देता पुढे जाण्यास मदत करते, रक्त पुढे जाण्यास मदत करते. जर आपण ही नाडी मोठी करून इकडे बघितली तर ह्या नाडीमध्ये ब्लॉक येण्याचे 2 प्रकार असतात. एक वयोमानानुसार आणि दुसरा एकदम हार्ट अटॅकाला. म्हणजे एक पेशंट असा बघू आपण जो वयस्कर आहे, 60-70 वय आहे त्याला, आणि त्याला हृदयाचे काही रिस्क फॅक्टर्स आहेत. आम्ही कोणतीही गोष्ट बोलत असताना पेशंटला प्रश्न विचारतो की तुम्हाला शुगर आहे का, डायबिटीज आहे का,
ब्लड प्रेशर आहे का, नंतर तुम्ही तंबाखूचे पदार्थांचं सेवन करता का, नंतर तुमचं वजन जास्त आहे का, नंतर तुम्ही व्यायाम करता की नाही करता, एक्सरसाइज आहे तुम्ही, ताणतणावाचं मॅनेजमेंट कसं आहे, तुम्ही छोट्या छोट्या गोष्टींनी तुम्ही तणाव महसूस करता का, किंवा फॅमिलीमध्ये हार्टची डिझीज आहे का, फॅमिली हिस्ट्री म्हणतो आपण त्याला, म्हणजे 55 वयाच्या आधी घरामध्ये आपल्या रक्ताच्या नातेवाईकांमध्ये जसे काका, आत्या, भाऊ, बहीण, आई, बाबा यांना हृदयाचा आजार झालाय का, तर हे रिस्क फॅक्टर्स आपण बघतो. जेवढे जास्त रिस्क फॅक्टर असतील तेवढे हृदय रोग होण्याचा चान्स वाढतो. तर आता आपण दोन प्रकारामध्ये बघणार आहोत. एक आपण कधी बऱ्याचदा ऐकतो की आपल्या कॉलनीमधला एक तरुण मुलगा आणि त्याला सडन हार्ट अटॅक आला आणि रुग्णालयात पोहोचूच शकला नाही, किंवा रुग्णालयात पोहोचला आणि मग डॉक्टरांनी त्याला अर्जंट महागडं रक्त पातळ करण्याचं इंजेक्शन दिलं किंवा त्याची अँजिओप्लास्टी केली. हा एक प्रकार असतो. आणि दुसरा प्रकार असतो, वयस्कर बाबा आहेत, 60-70 वय आहे, त्यांना शुगर आहे, बीपी आहे, वजन जास्त आहे, रिटायर्ड आहे, स्ट्रेस आहे आणि त्यांना आता छातीत दुखतंय, चाललं की छातीत दुखतं, थांबलं की बरं वाटतं. असे म्हणजे हा अॅक्यूट प्रॉब्लेम आपण म्हणू शकतो आणि हा क्रोनिक म्हणजे हा एकदमच होणारा प्रॉब्लेम आणि हा हळूहळू वाढणारा प्रॉब्लेम. अॅक्यूट प्रॉब्लेम मध्ये जनरली तरुण मुलांमध्ये आपण बघतो जे तंबाखूचं सेवन करतात कोणत्याही फॉर्म मध्ये. म्हणजे मी विचारताना पेशंटला असं नाही विचारत की तंबाखू खातो का, मी खात नाही, पण मग तू सिगरेट पितो. विचारताना आम्हाला असं विचारायला लागतं की तू तंबाखू, सिगरेट, जर्दा, खैनी, तपकीर, मिश्री, तंबाखूजन्य कोणते अजून तत्सम पदार्थ वापरतो का. कारण कोणत्या फॉर्म मध्ये तंबाखू आपण घेतो याला महत्व नाही. तंबाखूचा पदार्थ कोणत्याही फॉर्म मध्ये घेतला तर तो हृदयाला धोकादायक असतो. बरेचसे पेशंट मग उत्तर देताना सांगतात, नाही सर आम्ही ना थोडीच तंबाखू घेतो आणि ती गिळत पण नाही, तोंडातच ठेवतो, थुंकून देतो, किंवा सिगरेट पिताना, सिगरेट ओढताना दूर आत घेतच नाही. म्हणजे अशा सांगण्याच्या वेगवेगळ्या पद्धती असतात. मी रुग्णांना कधी सांगत असताना असं सांगतो की तुम्ही तंबाखूचं सेवन करता किंवा नाही करत, हे मधलं जे आहे हे असं काही नाहीये. कारण काही लोकांना आजाराची सेन्सिटिव्हिटी म्हणतो ती खूप जास्त असते आणि काही लोक असे असतात की 40 वर्ष तंबाखू खाल्ली, शेतकरी मनुष्य खूप श्रम करतो, त्याला काहीच होत नाही. पण मग त्याला काही होत नाही म्हणून आपण करावं असं नाही होत. स्टॅटिस्टिकली तंबाखू खाणाऱ्या, तंबाखूजन्य पदार्थ खाणाऱ्या किंवा सेवन करणाऱ्या लोकांमध्ये हृदयरोगाची शक्यता खूप जास्त पटीने वाढते. सगळ्यांनाच होते असं नाही, तर त्याला आपण ॲक्यूट प्रॉब्लेम म्हणतो. म्हणजे त्याच्यात काय होतं की इथं नाडीमध्ये काही ब्लॉक नसतो आधी. म्हणजे त्या तरुण मुलाने 40 वर्षाच्या 25 आम्ही कमीत कमी वय म्हणजे 26 वर्षाच्या आत सुद्धा हार्ट अटॅक्स बघितले तंबाखूच्या सेवनामुळे. तर समजा एक रुग्ण आला माझ्याकडे आणि त्याने चेकअप केलं, त्याचं आपण पूर्ण चेकअप केलं होतं, इको, ट्रेडमिल टेस्ट सगळं नॉर्मल होतं. डॉक्टरने सांगितलं वा वा छान छान सगळं नॉर्मल आहे, दवाखाने, आणि त्याने तंबाखूचं सेवन चालू ठेवलं आणि 8 दिवसातच त्याला हार्ट अटॅक आला. मग नातेवाईक म्हणतो अहो आम्ही सगळं चेकअप केलं होतं, मग कसं काय हार्ट अटॅक आला. तो त्याचं कारण सांगतो, तंबाखूच्या सेवनाने आणि सडन स्ट्रेसने ही नळी संकुचन पावते आणि इकडे कुठेतरी इजा होते, अल्सर तयार होतो आणि याला म्हणतो आम्ही प्लाग रप्चर. म्हणजे ब्लड असं ह्या दिशेला चाललेला आहे, म्हणजे इकडनं इकडे ब्लड चाललेला आहे आणि सडनली इकडे इजा होऊन हा एंडोथेलियम इकडे मध्ये येतो आणि इकडे प्लेटलेट्स म्हणजे पांढऱ्या रक्तपेशी एकत्र येऊन इकडे रक्ताची गाठ तयार होते. म्हणजे 0% ब्लॉक होता तो काही क्षणामध्ये 100% ब्लॉक होतो आणि हृदयाला रक्तपुरवठा खंडित होतो. ज्या नाडीमध्ये हृदयाचा रक्तपुरवठा खंडित होईल तिथं त्याला हार्ट अटॅक येतो. याला म्हणतो आपण अॅक्यूट हार्ट अटॅक, सडन हार्ट अटॅक, जो कमी वयात तंबाखूजन्य पदार्थांमध्ये किंवा सडन एक्सेसिव्ह स्ट्रेस किंवा सडन एक्सरसाइज, खूप जास्त एक्सरसाइज ज्याने आधी कधी केलीच नव्हती आणि त्याला बॅकग्राऊंडचे हे रिस्क फॅक्टर्स आहेत, तर त्याला तो अॅक्यूट हार्ट अटॅक येतो. आणि क्रोनिक मध्ये हे सगळे रिस्क फॅक्टर्स आल्यांना आधी एक थोडासा प्लाग येईल, कोलेस्ट्रॉल डिपॉझिशन होईल, मग तो प्लाग हळूहळू वाढत जाईल आणि एक 10-15-20 वर्षानंतर तो ब्लॉक एक 70-80% पुढे गेला की हृदयाला रक्तपुरवठा कमी होतो. मग हृदय आपल्याला कसं सांगतं की मला आता दम लागायला लागला, चालायला लागलो की सर मला दम लागतो, किंवा शिडी चढायला लागला की मला छातीत दुखतं, किंवा डाव्या हाताला दुखतं, किंवा जबडा दुखतो आणि मी थांबलो की मला बरं वाटतं. असं जर म्हणायला लागलं तर ते क्रोनिक प्रॉब्लेम म्हणतो. तर हृदयाचे
हे महत्वाचे कारण आहे. आता शास्त्राला जी कारण माहिती आहेत ती अशी आहे. अजून बरेचसे अननोन कारण असू शकतात. मेटाबॉलिक अबनॉर्मॅलिटीची कारण असतात, एंडोक्राईन, जसं हायपोथायरॉइडिझम. हायपोथायरॉइड म्हणजे थायरॉइड हार्मोन शरीरात तयार होत नाही योग्य पद्धतीने आणि मग तो सगळ्या बॉडीचं जे मेटाबॉलिझम आहे त्याच्यावरती तो अफेक्ट करतो. कोलेस्ट्रॉल वाढवतो, ओबेसिटी, घोरणं, अशा सगळ्या प्रकारच्या अजून काही मायनर रिस्क फॅक्टर्स आहेत. जसं घोरणं सुद्धा ही समस्या खूप कॉमन आहे. घोरण्याने शरीराला रात्री ऑक्सिजन मिळत नाही आणि ही लोक मग थोडीशी डिप्रेस असतात, ओव्हर इटिंग करतात आणि त्यांचं ब्लड प्रेशर वाढतं. अशा लोकांमध्ये सुद्धा हार्ट अटॅकची शक्यता वाढते, थायरॉइड मध्ये वाढते. पण मेनली आपण डायबिटीज, ब्लड प्रेशर, तंबाखूजन्य पदार्थ, वजन जास्त असणे, लॅक ऑफ फिजिकल ऍक्टिव्हिटी म्हणजे एक्सरसाइज न करणे, स्ट्रेस करणे आणि फॅमिली हिस्ट्री. आता फॅमिली हिस्ट्री असली तर ती आपल्या हातात नाही, त्याच्यात आपण काहीच करू शकत नाही. काय करू शकतो ती या गोष्टींचा करू शकतो. म्हणजे शुगर, डायबिटीज झाली आहे, लवकर त्याचं निदान करणं, त्याचा उपचार, योग्य उपचार करून घेणं, ब्लड प्रेशरचा उपचार करणं, तंबाखू असेल तर ती बंद करणं, वजन कमी करणं, आयडियल बॉडी वेटला आपण येणं आणि रोज व्यायाम करणं आणि स्ट्रेस असेल तर त्याला स्ट्रेस मॅनेजमेंट करणं. तर बेसिकली असं म्हटलं तर योग्य म्हणजे अयोग्य होणार नाही की हृदयामध्ये ब्लॉकेज येण्याचं कारण आपली फॉल्टी लाईफस्टाईल आहे. म्हणजे लाईफस्टाईल मॅनेजमेंट त्याचं सगळ्यात जास्त योग्य ट्रीटमेंट आहे. ॲलोपॅथी ट्रीटमेंट हे फक्त तात्कालिक उपाय आहे. तात्कालिक उपाय म्हणजे समजा सडन ब्लॉक झाला, मग आम्ही रक्तपातळ करायचं औषध दिलं किंवा अँजिओप्लास्टी केली, हा तात्कालिक उपाय आहे. लॉंग टर्म हा उपाय केव्हा शक्य चांगला काम करेल जेव्हा आपण या रिस्क फॅक्टर्स वरती काम करू. म्हणजे रिस्क फॅक्टर मॉडिफिकेशन त्याला आम्ही म्हणतो. जोपर्यंत आपण रिस्क फॅक्टर मॉडिफिकेशन करत नाही तोपर्यंत रुग्णाला पुढील आयुष्य आनंदात जगण्यासाठी प्रॉब्लेम येतात. बऱ्याचशा रुग्णांनी म्हणजे आता माझ्या अनुभवातून जवळजवळ मी 10,000 अँजिओप्लास्टी केलेल्या आहेत. 10 वर्षामध्ये खूप नंबरमध्ये खूप काम केलेलं आहे. शिर्डीला 5 वर्ष आणि पुटावरतीला 5 वर्ष. पेशंटची इंटरॅक्शन करताना या गोष्टी लक्षात येत असतात. काही पेशंट खूपच डेडिकेशनने सगळं समजून घेतात, याच्यावरती काम करतात, मग त्यांच्या गोळ्या अतिशय कमी होतात. म्हणजे सुरुवातीला 6 गोळ्या होत्या, मग 3 झाल्या, मग एकच गोळी राहिलेली आहे. तर ते आपल्या नॅचरल लाईफ कडे वळतात बेसिकली. तर आता कोणत्याही आजारामध्ये म्हणजे डायबिटीज, ब्लड प्रेशर किंवा हृदयरोग, हृदयामधली ब्लॉकेजेस, याच्यामध्ये एक व्ह्यूज आहेत. म्हणजे आम्ही आता ॲलोपॅथी डॉक्टर आहोत, मला ॲलोपॅथी शिक्षण झालेलं आहे. मी विचार करताना कधी ॲलोपॅथी बद्दलच बोलणार, माझ्याकडे येणाऱ्या पेशंटची अपेक्षाही तशीच असणार. पण आपल्या भारतीय शास्त्रामध्ये, आयुर्वेदामध्ये, योगामध्ये खूप मोठी ताकद आहे जी अजूनपर्यंत एक्सप्लॉइट झालेली नाही. त्याचा वापर जर आपण चांगला केला तर आपल्याला हृदयरोगापासून मुक्ती मिळू शकते. तर व्ह्यू वेगळे आहेत. म्हणजे डाएट, आता आपण म्हणतो की काय खायचं किंवा काय नाही खायचं असा एक प्रश्न आहे. तर ॲलोपॅथी जेव्हा आम्ही बोलतो तेव्हा आम्ही प्रोटीन जास्त खा, कार्बोहायड्रेट कमी खा, फॅट कमी खा असं बोलतो. पण आयुर्वेदामध्ये आपण असं नाही बोलत. आयुर्वेदामध्ये सात्विक जेवण घ्या असं आपण बोलतो. तर माझ्या अनुभवात तर लाईफस्टाईल मॅनेजमेंट मध्ये आपण जर नैसर्गिक म्हणजे नॅचरल लाईफस्टाईल आणि आयुर्वेदा, नॅचरोपॅथी, योगा, मेडिटेशन याची जर मदत घेतली तर हृदयरोग लवकर बरा होतो. आता हा ओळखायचा कसा? तर ऍक्यूट प्रॉब्लेमला तर ओळखण्याचा प्रश्न आता आपल्याकडे नाही येतो. तर म्हणजे वॉर्निंग त्याला सिम्पटम्स त्याला जनरली नसतात. तर क्रोनिक ब्लॉकेजेस बद्दल आता आपण बोलू. याला ओळखायचं कसं? की आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे पेशंट्स येतात. तर आपण असं उदाहरण घेऊ की एक 60 वर्षाचा मनुष्य आला, त्याला आधी डायबिटीज होतं, ब्लड प्रेशर होतं आणि गेल्या 2-3 महिन्यापासून त्याला आता हळूहळू दम लागतोय, छातीत दुखतंय आणि ते हळूहळू वाढत चाललंय. पायी चालायला लागले बाबा की दुखायचं वाढतं, आराम केला की बरं वाटतं. आम्ही त्याला रिस्क फॅक्टर्स विचारतो आणि आम्ही त्याची प्रोबेबिलिटी टेस्ट करायची आधी प्रोबेबिलिटी किती आहे. तर ती प्रोबेबिलिटी आपण जसे जेवढे नंबर रिस्क फॅक्टरचे जास्त असतील आणि वय जास्त असेल तेवढी प्रोबेबिलिटी ही जास्त, हृदयाला आजार असण्याची शक्यता जास्त. आमच्याकडे मेन 3 टेस्ट असतात. बायोकेमिकल टेस्ट तर करतोच आपण, शुगरच्या असो, किडनीच्या असो, कोलेस्ट्रॉल, थायरॉइड या सगळ्या टेस्ट करतो. पण महत्वाच्या टेस्ट आहेत ईसीजी म्हणजे इलेक्ट्रोकार्डिओग्राम म्हणतो आपण त्याला, नंतर 2D इकोकार्डिओग्राफी आणि स्ट्रेस टेस्ट, तर ट्रेडमिल टेस्ट पण म्हणू शकतो आपण किंवा स्ट्रेस टेस्ट. या टेस्टने आपल्याला हृदयरोगाबद्दल निदान करण्यास मदत होते.
ईसीजी जर नॉर्मल असेल तर जनरली इको हा नॉर्मल येतो. इको मध्ये आपण हृदयाची पंपिंग पर्सेंटेज बघतो, त्याला इजेक्शन फ्रॅक्शन असं आपण म्हणतो. म्हणजे हृदय किती पर्सेंट ब्लड एका वेळेला बाहेर टाकतंय. नॉर्मली 60 ते 70% इजेक्शन फ्रॅक्शन हा नॉर्मल असतो. समजा इको मध्ये पहिल्यांदाच पेशंट आलाय आणि इंजेक्शन फ्रॅक्शन कमी आहे, ईसीजी मध्ये दोष आहे, तर त्याला सरळ सरळ हृदयरोगाचं निदान झालं असं आपण म्हणू आणि त्याला आपण गोळ्यांचा उपचार सुरू करू, लाईफस्टाईल मॉडिफाय करायला सांगू आणि पुढे मग अँजिओग्राफी आणि पुढचा उपचार करायला सांगतो. बऱ्याचशा रुग्णांना ईसीजी आणि इको नॉर्मल असतो, मग आपण त्यांच्यामध्ये स्ट्रेस टेस्ट करतो. तर स्ट्रेस टेस्ट मध्ये आम्ही पेशंट रुग्णाला म्हणजे मशीनवरती ग्रेडेड एक्सरसाइज करतो. 3-3 मिनिटाच्या स्टेजेस असतात आणि पेशंट त्या मशीनवरती पळतो आणि कंटिन्युअसली ईसीजी मॉनिटर होतो. पडल्यानंतर काय होतं, हार्टची स्पीड वाढते आणि हार्टची डिमांड वाढते आणि मग सप्लाय जर कमी असला, समजा इकडे ब्लॉक असला, समजा इकडे 80% ब्लॉक असेल त्या रुग्णामध्ये, तो बघितलेला नाही आपण अँजिओग्राफी मध्ये, पण जशी जशी त्याची डिमांड वाढेल तसं तसं सप्लाय मग कमी व्हायला लागेल, मग ईसीजी मध्ये बदल यायला लागेल. मग तो बदल आम्ही त्या ट्रीटमेंट टेस्ट मध्ये बघतो आणि त्याला हृदयरोग आहे असा अंदाज आपण वर्तवतो आणि मग त्याची अँजिओग्राफी होते. तर आता बरेचसे रुग्ण मग आपण अँजिओग्राफी केल्यानंतर पुढे उपचार करतो. तर त्याच्यात आता प्रत्येक ऍक्च्युली बघायला गेलं तर बऱ्याचशा प्रश्नांमध्ये असं मला दिसलं की एक प्रश्न असा विचारला गेलाय की आमच्या नातेवाईकांमध्ये भरपूर लोकांना ब्लॉकेजेस आहेत, कुणाला बायपास सांगितलं, कुणाला अँजिओप्लास्टी सांगितली, कुणी तर काहीच करून घेतलं नाही. तर मग असं वेगवेगळं का? तुम्ही पेशंटला जेव्हा उदाहरण देतो तेव्हा त्यांना समजून सांगतो की जसं आपला आधार कार्डचा ठसा, थंब इम्प्रेशन, फिंगरप्रिंटिंग जसं वेगळं आहे, तसं प्रत्येक रुग्णाची करोनरी आर्टरी म्हणजे ही नाडी धमनी ही वेगळी आहे. तिची जसं आपण ग्रॉसली दाखवतोय, पण कधी छोटी असते, मोठी असते. त्यामुळे एका पेशंटचे ब्लॉकेज दुसऱ्या पेशंट बरोबर आपण कम्पेअर नाही करू शकत. पण म्हणजे मोठी गोष्ट जर बघितली तर नाडीच्या तोंडाला जर जास्त ब्लॉक असेल तर त्याला अर्जंट ट्रीटमेंटची गरज असते आणि नाडीच्या पुढे खूप ब्लॉक असेल तर त्याला आपण गोळ्या औषधांनी भागू शकतो. म्हणजे ब्लॉकेजेस किती आहेत याच्यावरती ट्रीटमेंट अवलंबून नसतं, ब्लॉकेज कुठे आहे आणि हृदयाचा किती भाग रिस्क मध्ये आहे याच्यावरती ट्रीटमेंट डिसाईड केलं जातं. मी ग्रामीण भागाच्या पेशंटला सांगताना असं सांगतो की समजा या 3 रक्तवाहिन्या आहेत, तर आपल्याकडे 3 एकर शेती आहे. अशी 3 आपल्याकडे शेती 3 एकर शेती आहे ना, त्याला असा पाणी पुरवठा चाललेला आहे. जर शेत हिरवगार असेल समजा तर पाणी पुरवठा चेक करायची काही गरजच नाही, शेत हिरवगार आहे म्हणजे इको नॉर्मल आहे. शेत हिरवगार आहे म्हणजे सांगण्याचा अर्थ की तुमचा इकोकार्डिओग्राफी आणि ईसीजी नॉर्मल आहे, हृदयाची पंपिंग नॉर्मल आहे, म्हणजे शेत हिरवगार आहे. मग ब्लॉकेज कशाला बघायला पाहिजे जर त्रास नसेल तर? जर त्रास असेल तर आपण हे बघतो की हे शेत स्ट्रेस आल्यानंतर पिवळं होऊ शकतं का आणि त्यानंतर शेत जळू शकतं. शेत जळल्यानंतर तर खूप काही त्याच्यात फायदा होत नाही, पण शेत जर पिवळं असेल म्हणजे रिस्क वरती असेल, हृदयाचा स्नायू जर रिस्क वरती असेल तर त्याचा आपण उपचार लवकरात लवकर केलेला चांगला असतो. समजा आता ही हृदयाची ही शेती आहे, एक एकर शेती आणि हा या पाईपने पाणी पुरवठा चाललेला आहे. आता आपण असं उदाहरण घेऊ तर इथं पाणी बंद केलं तर हे सगळं शेत धोक्यामध्ये आहे, बरोबर की नाही? तसं हाच ब्लॉक समजा इथं नसताना पुढे असेल तर पूर्ण शेत धोक्यात नाही, कारण इथून इथपर्यंत पाणी येत आहे आणि या शेतीला चांगला पुरवठा होतोय आणि मग इकडचं पाणी इकडे पण यायला बघतंय. तसं हृदयाला जर ब्लॉक इकडे तोंडालाच असेल, नाडीच्या तोंडालाच असेल, पूर्ण हृदय धोक्यामध्ये असतं. पण तेच जर पुढे ब्लॉक असेल तर तेवढाच पार्ट धोक्यात असतो, पण त्यालाही नॅचरल बायपास मिळतात, म्हणून त्यांना ट्रीटमेंट देण्याची गरज नसते. तर ट्रीटमेंट हे कसं डिसाईड केलं जातं की ईसीजी केला, इको केला, नॉर्मल आहे, ट्रेडमिल टेस्ट केली, तर टेक्निकल अडचण आली होती. तर हृदयाचा आता आपण अँजिओग्राफी केली आणि ब्लॉकेजेस बघितले तर मग आपण त्या पद्धतीने ठरवतो की अँजिओप्लास्टी करायची का बायपास करायची. हे ठरणं हे टोटली प्रत्येक पेशंटला इंडिव्हिज्युअल डिपेंडंट असतं, म्हणजे एका पेशंटचा नियम दुसऱ्याला लागत नाही. आपण बघतो की किती ब्लॉकेज याला महत्व नाही. म्हणजे एखादा कधी कधी असं होतं की एकच ब्लॉक आहे तरी बायपास करायला लागतं, कधी कधी 5 ब्लॉकेजेस असूनही अँजिओप्लास्टी होऊ शकते किंवा 7-8 ब्लॉकेज असूनही गोळ्या औषधांनी काम पाहू शकतं. तर हे कधी आपण म्हणजे ह्या टेस्टच्या माध्यमातून त्याचं डिसिजन घेतलं जातं. तर आता आतापर्यंत आपण हे बघितलं की हृदयरोग कसा होतो, कोणत्या गोष्टींमुळे होतो आणि त्याची तपासणी कशी करतो आपण आणि त्याचा उपचार कसा करतो. तर आपल्यासारख्या गरीब देशात, भारतासारख्या देशामध्ये
9% पॉप्युलेशन मध्ये करोनरी हार्ट डिसीज आहे, म्हणजे हृदयाच्या ब्लॉकेजचा आजार आहे. तर एवढ्या मोठ्या देशाला म्हणजे 9-10 करोड लोकांना हा आजार एक गिवन टाइम मध्ये आहे. तर स्वस्त काय, त्याच्यात चांगलं काय करू शकतो, हा चर्चेचा मुद्दा असायला पाहिजे. असं बघायला गेलं अँजिओप्लास्टी, बायपास आणि ह्या सगळ्या महागड्या गोष्टी सर्वसाधारण माणसाला परवडत नाही. आयुष्यमान भारत या योजनेमुळे आता थोडं सोपं झालं आहे उपचार करून घेणं. पण सगळ्यात महत्वाचा मुद्दा हा आहे की आजार ज्या गोष्टींमुळे होतो त्या मुद्द्यांवरती पेशंटने, रुग्णाने काम करणं आणि आपण जितक्या जवळ निसर्गाच्या जाऊ तेवढा आजारापासून आपण दूर जाऊ. म्हणजे एक प्रायमरी प्रिव्हेन्शन म्हणजे आजार व्हायलाच नको तरुण वयापासून, तर या चांगल्या सवयी असणं आणि झाल्यानंतर सेकंडरी प्रिव्हेन्शन म्हणजे गोळ्या औषधं आणि डॉक्टरांबरोबर रेग्युलर चेकअप करत असताना लाईफस्टाईल मॉडिफाय करणं हा सगळ्यात चांगला आणि महत्वाचा मुद्दा आहे. भारतीय शास्त्रामध्ये, आयुर्वेदामध्ये खूप मोठी ताकद आहे. अष्टांग योग आपण जे म्हणतो, म्हणजे आपण चर्चा करत असताना फक्त योगासने आणि प्राणायाम असंच बोलत असतो, पण ते अष्टांग योगाचे 1-2 भाग आहेत. त्याच्यात खूप काही गोष्टी, यम, नियम, प्राणायाम, आसन, प्रत्याहार, ध्यान, समाधी असे खूप मुद्दे आहेत. तर आपण ही अष्टांग योगाची लाईफस्टाईल प्रत्येकाने जर अंगीकारली तर आपण हृदयरोगापासून निश्चितच दूर राहू शकतो. तर या पहिल्या प्रश्नांच्या संच मध्ये आपण या 3 गोष्टी कव्हर केल्या. तर आपण पुढील प्रश्नांकडे जाऊ. यामध्ये अजून एक छोटासा प्रश्न असा होता, थायरॉइड आजारामुळे कोलेस्ट्रॉल वाढतं का? हो. आणि जर ते कोलेस्ट्रॉल थायरॉइडमुळे किंवा इतर कुठल्याही कारणामुळे जर वाढलं असेल तर काय करायला हवं? बरोबर, चांगला प्रश्न आहे. तर बेसिकली आपलं शरीर ही सगळ्यात सोफिस्टिकेटेड आणि लार्जेस्ट केमिकल फॅक्टरी आहे. तर याच्यात शरीरामध्ये खूप प्रकारचे संप्रेरक म्हणजे हार्मोन्स तयार होत असतात आणि शरीराचं मेटाबॉलिझम ते करत असतात. त्याच्यातला एक थायरॉइड हा हार्मोन आहे. थायरॉइड हार्मोन नॉर्मल असला तर शरीराचं कार्बोहायड्रेट किंवा प्रोटीन, लिपिड मेटाबॉलिझम नॉर्मल असतं. पण थायरॉइड हार्मोनची जर शरीरात कमतरता झाली त्याला आपण हायपोथायरॉइड म्हणतो आणि ती बऱ्याचशा पेशंटने बघितलं असेल. बाटलीतली गोळी असते थायरॉइड हार्मोन, सकाळी एक उपाशी पोटी गोळी घ्या असं आपण म्हणतो. तर बेसिकली थायरॉइड हार्मोनमुळे शरीरातली केमिस्ट्री डिस्टर्ब होते आणि कोलेस्ट्रॉल वाढण्याची क्षमता आणि डिस्ट्रॉय होण्याची क्षमता याच्यातला बॅलन्स जो असतो तो बॅलन्स ढासळतो आणि शरीरामध्ये कोलेस्ट्रॉलचं प्रमाण वाढतं. आता कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी काय करायला पाहिजे? ॲलोपॅथिक सायन्स मध्ये आम्ही म्हणतो कोलेस्ट्रॉलसाठी गोळी घ्यायला पाहिजे, पण बरीचशी लोक लाईफस्टाईल मॉडिफाय करतात. इनफॅक्ट थायरॉइड मध्ये मानेची काही एक्सरसाइज आहेत, त्याचे व्हिडिओ सुद्धा आहेत आपल्याकडे. एक सद्गुरू ज्योती वासुदेव आहे, त्यांच्या वेबसाईट वरती नेक एक्सरसाइज असं एक त्यांनी दाखवलेलं आहे. आणि माझ्या सगळ्या पेशंट्सला, मी थायरॉइड पेशंटला ती नेक एक्सरसाइज करायला लावतो, गोळ्या सुरू ठेवतो. मी असं बघितलं की गोळीचा डोस हळूहळू कमी होतो आणि नंतर थायरॉइड चांगले झालेले पेशंट सुद्धा बघितलेले आहेत. तर याच्यातनं मार्ग काढण्यासाठी ॲलोपॅथिक तात्कालिक मदत आणि नंतर लॉंग टर्मला मग योगा, प्राणायाम, आसन ही सगळी नॅचरल लाईफस्टाईल आपण विषय हे करू शकतो. असा एक प्रश्न होता की वजनाचा आणि हृदयविकाराचा काही संबंध आहे का? बिलकुल. तर जास्त वजन असणं त्याच्यात बऱ्याच पेशंट मध्ये असं बघितलंय की त्यांना इन्सुलिन रेजिस्टन्स असतो किंवा सटल माइल्ड डिप्रेशन असतं, ते ओव्हर ईटिंग करतात. आता मी रुग्णांना वजनाबद्दल समजून सांगताना काय करतो की वजन लोकांना सोप्या भाषेत समजून सांगितलं की त्यांना लक्षात येतं आणि लोक मग पेशंट्स ते त्याच्यामध्ये जीवनशैलीमध्ये बदल करतात. मी असं म्हणतो की वजन म्हणजे आपल्या शरीराचं एक बँक आहे. ती बँक आहे, याच्यात किती पैसे टाकले आणि किती पैसे काढले. तर आपण जर 10 रुपये टाकले, 10 काढले तर आपलं वजन सेमच राहणार आहे, बँकेचा बॅलन्स तेवढाच राहणार आहे. वजन कमी करायचं म्हणजे आपल्याला काय करावं लागेल? पैसे जास्त काढायला लागतील बँकेत ना, आणि बँकेत पैसे कमी टाकायला लागतील. कमी टाकायचं म्हणजे काय? भोजन कमी करायचं, म्हणजे ओव्हर इटिंग करायचं नाही. नंतर हाय कॅलरी पदार्थ जास्त त्याचं सेवन टाळायचं. म्हणजे मी उदाहरण देताना पेशंटला सांगतो की 1 चमचा साखर चहामध्ये जर टाकली तर तुम्ही 2 चपात्या खाल्ल्याची ताकद तुम्हाला मिळते. समजा तुम्ही, काही लोक मी बघितले 10-15 वेळा चहा घेतात, 10-15 कप चहा. त्यांना सांगतो तू 30 चपात्या खाल्ल्या बाबा, तुझं वजन कसं का कमी होईल? ते गोळी घ्यायचं आहे वजन कमी करण्याचं, गोळी थोडी नसते. तुम्हाला बँक बॅलन्स जर कमी करायचा असेल तर तुम्हाला इंटेकच म्हणजे बँकेत पैसेच कमी टाकायला लागतील.
म्हणजे हाय कॅलरी पदार्थ. तर काही लोकांना जेवणची क्वांटिटी जास्त असल्याशिवाय सॅटिस्फॅक्शन होत नाही. त्यांना काय सांगतो मी की तुम्ही आधी सॅलडने सुरुवात करा. म्हणजे काकडी, गाजर, मुळा, टमाटर, सॅलड, सूप असं जेवण सुरू करा. त्याच्याने तुमचं पोट भरेल पण कॅलरी कमी मिळतील. आणि स्वीट्स, बेकरी प्रॉडक्ट, साखरेचे पदार्थ, खूप गुळाचे पदार्थ हे टाळा. तर जसं जसं बॅलन्स कमी होईल तसं तसं म्हणजे जसं जसं आपण इंटेक कमी करू आणि एक्सपेंडिचर वाढवू तसं तसं आपलं वजन कमी होतं. बिलकुल हे म्हणजे रॉकेट सायन्स नाही त्यात काही. पण लोक असं माझं वजनच कमी होत नाही. पण मग ते सांगताना नाही सर मी फक्त एकच चपाती खातो, सकाळी एक खातो रात्री एक खातो. आपण विचारायला लागलो अहो पण संध्याकाळी तुम्ही चहा घेता किती बिस्किट खाता? नाही चहा मला कडक लागतो, 5 चमचे साखर टाकतो मी, 4 चमचे टाकतो, 4-5 बिस्किट सुद्धा खातो बरोबर. मग त्याचा हिशोबच नसतो कुठे. आपण त्याला सांगायचं असतं बाबा रे हे जे तू काही एक्स्ट्रा कॅलरी घेतो म्हणून तुझं वजन वाढतंय. त्या पद्धतीने वजन आता वजन वाढल्यानंतर मग ब्लड प्रेशर वाढणार, मग इन्सुलिन रेझिस्टन्स वाढणार, मग डायबिटीस पण येणार, मग ते रात्री घोरणार सुद्धा. मग त्या घोरण्यामुळे डिप्रेशन मध्ये असणार, दिवसा झोपणार, म्हणजे सगळंच एक सायकल जे असतं ते डिस्टर्बन्स होतं. तर वजन जेवढं जास्त तेवढं हृदयरोग होण्याचा धोका जास्त, तेवढं कोलेस्ट्रॉल डिस्टर्बन्स होण्याचा धोका जास्त. मला वाटतं या प्रश्नाचं उत्तर मिळालेलं आहे. अशाच प्रकारे म्हणजे मधुमेहाचा आणि हृदयविकाराचा असाही संबंध आहे आणि मधुमेहामुळे हृदयविकार लक्षात येत नाही असंही काही जणांची बरोबर. आता याच्यात मायक्रोस्कोपिक डिटेल्स मध्ये जाण्यात काही अर्थ नाही, कारण याच्यात खूप मोठे मोठे चॅप्टर्स ॲलोपॅथीमध्ये लिहिलेले आहेत. पण आपण ढोबळमानाने असं सांगितलं की ज्याला शुगर आहे, बीपी आहे, मग मी लोकांना समजून सांगताना कसं सांगतो की हे हृदयाचा अटॅक येण्यासाठी काही मार्ग असतात. जेवढे जास्त मार्ग तेवढी शक्यता जास्त. म्हणजे डायबिटीज असेल 1 मार्क, हायपरटेन्शन असेल तर 2 मार्क. याच्यात किती मार्क आहेत समजा असं आपण समजू 1 2 3 4 5 6 7 मार्क आहेत. 1 मार्क असेल 7 पैकी तर चान्स कमी, पण 7 पैकी 7 मार्क असेल तर खूप जास्त चान्स. याच्यात आता हे मार्क्स कमी करायचे आपल्याला, म्हणजे रिस्क फॅक्टर्स कमी करायचे. म्हणजे काय करू शकतो आता फॅमिली हिस्ट्रीचा मार्क्स तर बदलू शकत नाही. ज्याला फॅमिली हिस्ट्री रोगाची असेल तर तो 1 मार्क आहे तो बदलू शकत नाही. पण उरलेले जे वरचे मार्क्स आहेत ते आपण 0 करू शकतो. म्हणजे शुगर कंट्रोल केली, पायी चालणं किंवा स्विमिंग, सायकलिंग, फिटनेस वाढवला की तो 1 चा 0 होतो. ब्लड प्रेशरच्या गोळ्या घेतल्या, नॅचरल लाईफस्टाईल, फायबर डाएट, फ्रुट्स, व्हेजिटेबल असं खाल्लं, ब्लड प्रेशर कंट्रोल झालं, तो मार्क 0 होऊ शकतो. वजन कमी करणं, तंबाखू बंद करणं, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. तंबाखूजन्य पदार्थांची जास्त चर्चा होत नाही, पण मी ग्रामीण भागात जे काम केलं त्याच्यात बघितलं तंबाखूजन्य पदार्थ हे कॉमनेस्ट कारण आहे. कारण शेतकरी कुटुंबामध्ये बघितलं ती लोक दिवसभर शेतामध्ये काम करतात, फिजिकल फिटनेस खूप असतो, वजन जास्त नसतं, काही नसतं त्यांना, पण तंबाखूमुळे ब्लड प्रेशर असतं आणि म्हणून हृदयरोग होतो. तर एखादा रुग्णाला सगळेच मार्क असतील, 7 चे 7 रिस्क फॅक्टर असतील तर तो सेवन म्हणजे 1 मार्क ठेवू शकतो फक्त फॅमिली हिस्ट्रीचा. हे कंट्रोल करू शकतो, स्ट्रेस, एक्सरसाइज करू शकतो, वजन कमी करू शकतो, तंबाखू बंद करू शकतो असं. तर हे सगळं इंटरप्ले असतं. तर हे सगळे रिस्क फॅक्टर्स बद्दल आपण असं बोलतो आणि प्रत्येकाला आपल्याला ऍड्रेस करावं लागतं. आपल्याला ऍड्रेस करण्यासाठी आपल्याकडे लिमिटच असते. एक तर पेशंटचं डिटर्मिनेशन पाहिजे, लाईफस्टाईल मॉडिफिकेशन पाहिजे, हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा बाजूला राहतो. पण मग आपण ॲलोपॅथी गोळ्यांची लिस्ट वाढत जाते. ॲलोपॅथी हा त्यातला एक भाग आहे, पार्ट आहे उपचाराचा. पण प्रिव्हेन्शन आणि क्वालिटी लाईफस्टाईलसाठी आपल्याला आपल्या ट्रॅडिशनल सायन्स, आयुर्वेदा किंवा आपलं पारंपरिक भारतीय किचन याचा सगळ्यात जास्त फायदा होतो असं मी आतापर्यंत बघितलंय. जी एक प्रश्न असा आहे की अँझायटी हा जो प्रकार आहे हा शारीरिक आहे की तो मानसिक आहे? नाही, मी जसं म्हटलं की बॉडी म्हणजे शरीर ही मोठी केमिकल फॅक्टरी आहे. तर मी रुग्णांना असं सांगत असतो की आता लॉकडाऊन झालं, लॉकडाऊन मध्ये रस्त्यावरती गर्दी नव्हती, ट्रॅफिक नव्हती, बरोबर की नाही? त्यावेळेला आपण जर हॉस्पिटलला डॉक्टर म्हणून जायचो तेव्हा ट्रॅफिक नसल्यामुळे किती आनंद वाटायचा, फ्रेश हवा, पक्ष्यांची किलबिलाट ऐकायला यायची. पण ट्रॅफिक वाढली की आपल्याला गाडी चालवायला सुद्धा स्वस्त वाटत नाही, अस्वस्थ असतो आपण. तसं मनामध्ये एक ट्रॅफिक असते. तर मी जे काही पेशंटची आतापर्यंत इंटरॅक्ट केली किंवा आपल्या ट्रॅडिशनल शास्त्राचं आयुर्वेदाचं वाचन केलं तर आपलं मनामध्ये जेवढी ट्रॅफिक असेल तेवढं आपल्या शरीरातल्या फॅक्टरीतले हार्मोन्स बाहेर येतात. म्हणजे फ्राईट हार्मोन, जसं एखाद्याने सडनली साप बघितला तर त्याला छातीत धडधड होते आणि घाम येतो. तर हे का होतं? तर त्याच्यात ॲड्रेनलिन नावाचा हार्मोन सडनली बाहेर येतो. तसं जेव्हा मनामध्ये सटल स्ट्रेस असतो तेव्हा हा हार्मोन बाहेर कंटिन्युअसली येत असतो आणि मग तो ब्लड प्रेशर वाढवतो, शुगर वाढवतो आणि हृदयरोगाचे प्रमाण वाढवतो.
म्हणजे मनाचे जेवढे जास्त विचार असतील, जेवढे निगेटिव्ह थॉट्स असतील किंवा खूप सारे विचार करत असतात, काही लोकांना दुसऱ्याला बदलवायची खूप हौस असते. म्हणजे मी पेशंटला काय सांगतो की अरे बाबा तू घरी कोण कोण आहे तर तू कुणालाही बदलायच्या नादात पडू नको. तू त्यांची जशी आहात तशी त्यांना 100% ऍक्सेप्ट कर. बदलायचं जर कुणाला असेल तर स्वतःला बदलायचं आहे. तरच तुझ्या मनातले विचारांची ट्रॅफिक कमी होईल, स्ट्रेस कमी होईल. आता स्ट्रेस हा सब्जेक्टिव्ह फिनॉमिनॉन आहे ऍक्च्युली. सटल थोडासा स्ट्रेस आपल्या कामाला ड्रायव्हिंगसाठी लागतच असतो. नॉर्मल स्ट्रेस असतो. आपण काही योगी ऋषी नाही की हिमालयात जाऊन सगळेजण बसू शकतो असं काही आपण ऍडवाइस देऊ शकत नाही. तर रोजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये आपण आनंदी कसे राहू आणि मनातली ट्रॅफिक कशी कमी करू त्या प्रमाणात आपल्याला पेशंटचे चांगले रिझल्ट मिळतात. म्हणजे असं नाही होत की हृदय डॉक्टर साहेब 3 ब्लॉकेजेस आहेत, आम्हाला मोठा डॉक्टर पाहिजे, मोठं ऑफिस, त्याच्याकडे मोठी गाडी, 5-7, 10-20 लाख रुपये आम्ही खर्च केला आणि आता आम्ही चांगले होऊन जाऊ, असं नाही होत. तुमच्याकडे किती पैसा आहे आणि तुम्ही किती फी भरली आणि तुम्ही चांगले होणार असं काही संबंध नाही या गोष्टींचा. आपण ह्या रिस्क फॅक्टर्स वरती कसं काम करतो, आपण निसर्गाजवळ किती जातो, आपण मनातली ट्रॅफिक कशी कमी करतो, आयुर्वेदा, योगा, नॅचरोपॅथी, आपल्या ट्रॅडिशनल लाईफस्टाईलकडे कसा जातो, जो जास्त जाईल तो जास्त चांगला होईल. मग तो जिवंतहीमध्ये उपचार करो नाहीतर मोठ्या कॉर्पोरेट गलगंड फी मध्ये उपचार करो. रिझल्ट हे शेवटी पेशंटच्या हातामध्ये खूप जास्त असतात. म्हणजे मी बऱ्याचदा पेशंटला सांगतो सर, पेशंट म्हणतो सर भारी स्टेंट टाका, एंजिओप्लास्टी करा तुम्ही, पण मी माझं सगळं चालू ठेवेल. तर तुम्ही म्हणतो आम्ही सुतार आहोत, तर तुम्ही माझ्याकडे आला, खुर्ची मोडली तुमची, मी रिपेअर करून दिली. आता तुम्ही जर ती खुर्ची मोडण्याचं जे कारण आहे ते चालूच ठेवलं घरी, परत मोडणार आहे. तुम्ही ती खुर्ची रिपेअर करण्यासाठी 1 लाख रुपयाचा स्टेंट टाका नाहीतर 10 लाखाचाच टाका, त्याच्याने खूप काही विशेष फरक पडत नाही. पुढचा प्रश्न एक असं आहे की आपलं हृदय सुदृढ आहे हे ओळखण्याची काही सोपी पद्धत आहे का, किंवा घरगुती पद्धतीने आपण ते ओळखू शकतो का की माझं हृदय सुदृढ आहे? बरोबर. तर ज्यांच्या घरामध्ये कोणी पेशंट असतील, हृदयरोगाचे पेशंट असतील, फॅमिली हिस्ट्री म्हणतो, किंवा वय 40 नंतर एक जनरल चेकअप, ईसीजी, शुगर या 2 गोष्टी तरी मिनिमम बघायला पाहिजेत. आणि एकदा डॉक्टरचं कन्सल्टेशन. पहिल्यांदा त्या डॉक्टरांनी सांगितलं सगळं नॉर्मल आहे, मग 5 वर्षांनी, दर 5 वर्षांनी चेकअप गरजेचं आहे. तर प्रत्येक माणसाने आपल्या शुगर लेवल्सकडे लक्ष ठेवायला पाहिजे. ईसीजी एक दर 5 वर्षांनी किंवा डॉक्टरांच्या सल्ल्याप्रमाणे डॉक्टर जेव्हा जेव्हा सांगतील तेव्हा तेव्हा करून घ्यायला पाहिजे. आणि जर काही त्रास होत असेल तर त्याला निग्लेक्ट नको करायला, म्हणजे खूप आपण निग्लेक्ट करायला नको. तो उदाहरणार्थ सांगतो मी, माझ्याकडे एक होमिओपॅथी डॉक्टर पेशंट म्हणून आला. तर गेल्या 2 वर्षापासून त्याचं वय, लग्न पण झालेलं नाहीये, त्याचं वय 30 वर्ष. त्यांनी खूप प्रयत्न केला ब्लड प्रेशर कंट्रोल करण्याचा, पण डॉक्टर साहेब 210-110 खाली जात असेल ब्लड प्रेशर. तर मग त्यांनी होमिओपॅथी उपचार करून बघितले, सगळे उपचार करून बघितले, माझ्याकडे आले. मी त्यांना ॲलोपॅथिक मेडिसिन स्टार्ट केले, त्याचा काही रिस्पॉन्स येईना. एक गोळी, दुसरी गोळी, तिसरी गोळी, 4 गोळ्या सुरू करूनही चांगला रिस्पॉन्स येत नव्हता. मी त्याला वेगळी अपॉइंटमेंट देऊन त्याची काउन्सिलिंग केली आणि रूट कॉज मध्ये गेलो. रूट कॉज होतं की खूप स्ट्रेस होता आणि म्हणजे अनरिअलिस्टिक ड्रीम्स त्याचे होते. लग्न बद्दल ड्रीम्स होते, काही प्रॅक्टिस बद्दल ड्रीम्स होते. मग त्याची मी काउन्सिलिंग केली आणि त्याला मेडिटेशनच्या काही टेक्निक्स आहेत, ईशा क्रिया म्हणून त्याला मी समजून सांगितली. त्याने रेग्युलर सुरू केली. महिन्याभरात त्याचं ब्लड प्रेशर कंट्रोल झालं. 4 वरनं 3 गोळ्या, 3 वरनं 2, आता 1 गोळी घेतोय. तर परवा त्यांनी फोन केला, अहो सर ते ब्लड प्रेशर कंट्रोल नाही होत, पण मी आता परत होमिओपॅथी सुरू केलं म्हणून कंट्रोल झालं. त्याला म्हटलं बाबा होमिओपॅथीमुळे नाही कंट्रोल झालं, तुझी विचारांची ट्रॅफिक कमी झाली, तू आता अष्टांग योगामधला आसन आणि प्राणायाम करायला लागला म्हणून हे कंट्रोल झालं. आणि हेच चालू ठेव, ही गोळी बंद करणं हाच आपला उद्देश आहे. पुढचा प्रश्न विचारते. आता आपण चाचणी आणि उपचार या वर्गाकडे जाऊया. बरोबर. त्यातला एक प्रश्न असा आहे की एंजिओप्लास्टी म्हणजे काय असतं आणि बरोबर. किती काळ टिकते? बरोबर. तर आपण म्हणजे हृदयाच्या तपासणीबद्दल तर बोललो, ईसीजी, ट्रेडमिल टेस्ट बद्दल तर आपण बोललो, तपासण्या कशा करतो, निदान कसं करतो ते बोललो. तर अँजिओप्लास्टी मध्ये ती मागची जी डायग्राम होती, हृदय आपण काढलं, ही उजवी नाडी, डावी नाडी मग 2 भागामध्ये. तर अँजिओप्लास्टी करतो म्हणजे काय करतो आपण, तर काही वायर असतात, त्या वायर आम्ही समजा इकडे 90% ब्लॉक असेल तर इकडे आम्ही अशी बारीक वायर पास करतो, इकडे फुग्याने जागा मोठी करतो, म्हणजे हा ब्लॉकचा बाहेर जायला इकडे बलून केला त्याला आणि बलून केल्यानंतर जागा मिळाली आणि मग त्याच्यात स्प्रिंग इन्सर्ट करतो. तो ब्लॉक निघतो का? ब्लॉक नाही निघत.
ते जे ब्लॉकेजचे पार्टिकल्स असतात कोलेस्ट्रॉल ते बाहेर चालले जातात. म्हणजे ह्या पद्धतीने आता हा जो ब्लॉक होता तो आता बाहेर पुश झाला आणि हृदयाला जी काही नाडीची जी काही डायमीटर होता तो आपण अचीव झाला आणि ही स्प्रिंग झाली. आता इथंही आता सध्या ऍब्सॉर्बल स्टेन्स मार्केटमध्ये आले होते जे विरघळून जात होते, तर त्याचे काही प्रॉब्लेम्स होते, टेक्निकल होते. तो अजून सायन्स तेवढं डेव्हलप झालं नाही. कॉमनिस्ट 99% आम्ही स्टेन्स जे असतात ते मेटॅलिक वापरतो. ते खूप बारीक असतात, म्हणजे 60 मायक्रॉन एवढी त्यांचा स्ट्रट म्हणजे त्याची जाडी असते 60 मायक्रॉन. म्हणजे ते डोळ्यांनी पण दिसायला हे होतं. तर आपण ते रेडिओलॉजिकल म्हणजे कॅथलॅब मध्ये बघत असतो. एकदा हा स्टेन टाकला की हा पूर्ण आयुष्य आपल्या शरीरात असतो. आणि मग जनरली आता स्टेन टेक्नॉलॉजी खूप पुढे गेल्यामुळे आणि भारतीय स्टेन्स खूप चांगल्या पद्धतीचे अवेलेबल झाल्यामुळे त्यांना परत ब्लॉक येण्याचा चान्स तसा एक 5 ते 7% असतो. पण त्याच्यात मल्टिपल फॅक्टर्स असतात. जर पेशंटने गोळ्या बंद करून टाकल्या किंवा लाईफस्टाईल त्याच्यावरती कामच नाही केलं तर मग तो ब्लॉक वर येतो. पण माझ्या अनुभवात सांगतो, पेशंटने जर गोळ्या बंद नाही केल्या, डॉक्टरकडे व्यवस्थित रेग्युलर चेकअप ठेवलं आणि लाईफस्टाईल मॉडिफिकेशन त्यांनी केली तर याच्यात परत ब्लॉक येत नाही. तर हे ओपन न करता होणारी गोष्ट आहे, ज्याला आपण अँजिओप्लास्टी म्हणतो. बायपास म्हणजे काय, तर शरीरामध्ये समजा इकडे एक ब्लॉक आहे, इकडे उदाहरणार्थ समजा इकडे एक 90% ब्लॉक आहे, इकडे एक 90% ब्लॉक आहे. तर आपल्या शरीरामध्ये दुसरीकडे पण नाड्या असतात, हातात नाडी असते, पायात नाडी असते, ती आपण काढतो आणि तिला इकडे एक नवीन नाडी तयार करतो आणि हाताच्या मानेच्या जवळ एक नाडीला तिला कनेक्ट करतो. म्हणजे ही नवीन रक्तवाहिनी हृदयाला मिळते. आता रक्तपुरवठा असा होत नाही कारण इथं ब्लॉक आहे, मग तो हृदयाला रक्तपुरवठा इकडनं हाताच्या नाडीतनं तो इकडे येतो. याला म्हणतो बायपास दिला आपण, म्हणजे बायपास मार्ग काढला, त्याला बायपास शस्त्रक्रिया म्हणतो. ही ओपन हार्ट शस्त्रक्रिया असते. त्याच्यातही दिवसेंदिवस सुधारणा होत चालली. म्हणजे आता अँजिओप्लास्टी टेक्नॉलॉजी आणि बायपासच्या टेक्नॉलॉजीमध्ये खूपच सुधारणा होऊन जो काही कॉम्प्लिकेशन रेट होता, आधी अरे बायपास सांगितलं अँजिओप्लास्टी सांगितली म्हणजे गेला, म्हणजे 20% मॉर्टॅलिटी होती, म्हणजे 20% पेशंट्स ती प्रोसिजर मध्ये सकम व्हायचे, म्हणजे त्याचा मृत्यू व्हायचा. पण आता तो प्रमाण खूपच कमी झालाय, म्हणजे हजारात एखादा पेशंट दगावतो. अदरवाईज खूप सेफ झालेलं आहे. पण ते ज्युडिशियस वापर होणं गरजेचं आहे आणि आपल्यासारख्या देशाला परवडणारी खरंच गोष्ट नाही. आपल्यासारख्या देशाने तर लाईफस्टाईल मॉडिफिकेशन आणि आपलं एन्शियंट शास्त्र याचीच मदत जास्तीत जास्त घ्यायला पाहिजे किंवा आजारच व्हायला नको याच्यावरतीच भर द्यायला पाहिजे. पुढील प्रश्न उत्तर दिलेलं आहे. हृदयविकाराचा झटका कसा टाळता येतो आणि त्याच्यासाठी काय उपाययोजना करायच्या? नाही, झटका टाळण्यासाठी म्हणजे झटका येऊच नाही, हृदयाचा आजारच होऊ नये, म्हणजे अक्यूट हार्ट अटॅक पण येऊ नये आणि क्रोनिक पण होऊ नये, म्हणजे हळूहळू ब्लॉकेजेस पण होऊ नये. तर आपल्याला ह्याच गोष्टींवरती काम करायचं आहे. आणि मला तर असं वाटतं की शालेय जीवनापासून या गोष्टींचा म्हणजे अष्टांग योग जे म्हणतो आपण की यम नियम आसन प्राणायाम ह्या गोष्टी कमीत कमी अष्टांग योगातल्या 8 पैकी 4 गोष्टी तरी, ध्यानधारणा समाधी खूप पुढची स्टेज आहे, तिथपर्यंत जर पोहोचलं तर कोणताही आजार जवळ येऊ शकत नाही, इनफॅक्ट इन्फेक्शन सुद्धा होऊ शकत नाही. तर लाईफस्टाईल मॅनेजमेंट मध्ये जर अष्टांग योगावरती लक्ष दिलं आपण आणि सात्विक आहार, आता आपल्या एन्शियंट भारतामध्ये तर सिस्टीम होती की आधी असं ब्रेकफास्ट नावाचा कन्सेप्टच नव्हता. सकाळी 10 वाजता जेवण घ्यायची लोक अजूनही ग्रामीण भागामध्ये तसं करतात आणि सायंकाळी सूर्य डुबायच्या आधी 6 वाजता जेवण घेतात. तर ह्या पद्धतीची भोजन करणं, सात्विक भोजन करणं हे कोणत्याही आजारासाठी अतिशय उत्कृष्ट आहे. म्हणजे शुगर, ब्लड प्रेशर या सगळ्या लाईफस्टाईल वरती. पण आता होतं काय की टेलिव्हिजनच रात्री 10:30-11 पर्यंत चालतो, रात्रीचं जेवण 12 वाजता होतं, सकाळी उठतात 9 वाजता, दुपारचं जेवणाची वेळ नाही, त्याच्यात काम करायचंय, पैसे कमवायचे, नाव कमवायचे, सगळं म्हणजे एक रॅट रेस मध्ये आणि भोगी लाईफस्टाईल मध्ये अडकून मग हे सगळे प्रॉब्लेम्स येतात. हे होऊच नाही म्हणून नॅचरल लाईफस्टाईल करणं. परत तसं झालं आणि आपली लाईफस्टाईल खराब आहे, आता आपलं वय 40-50 आहे, तर मग याच्यावरती तपासण्या करून घेणं आणि त्या गोष्टींवरती काम करणं हेच सगळ्यात चांगला उपाय आहे. आणि बेसिकली डायग्नोसिस साठी आपल्याकडे एक सिम्पटम्स असतात, ईसीजी, इको आणि ट्रीटमेंट टेस्ट. मेनली हार्ट साठी मोठी आपण ज्या गोष्टी बघतो ह्याच गोष्टी असतात. जी हाच प्रश्न होता, आपण त्याचं उत्तर दिलं की वयाच्या 50 नंतर कुठल्या तपासण्या कराव्यात आणि त्या वार्षिक कराव्यात का दर 6 महिन्यांनी कराव्यात? समजा 50 वर्ष वय आहे, उदाहरण घेऊ आपण, 50 वर्षाचे गृहस्थ आहेत, ते आले आपल्याकडे, त्यांची पहिल्यांदा ईसीजी, इको, ट्रीटमेंट टेस्ट एकदा होणं गरजेचं आहे. ही जर नॉर्मल असेल
तर मग डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार जर रिस्क फॅक्टर्स काही नसतील तर 5 वर्षात एकदा केली तरी चालते. पण समजा त्यांना डायबिटीज असेल मग वार्षिक केलेली वार्षिक करणं गरजेची असेल. किंवा त्यांना ऑलरेडी इको मध्ये ट्रेडमिल डिस्टर्बन्स आले तर मग डॉक्टर 4 महिन्यांनी 3 महिन्यांनी किंवा महिन्यांनी बोलवतात. पण ते इंडिव्हिज्युअल केस टू केस असतं. परत परत डॉक्टरांनी बोलवलं याचा अर्थ काहीतरी आजार ऑलरेडी एस्टॅब्लिश्ड आहे. जर आजार नसेल आणि नॉर्मल असेल तर 5 वर्षांनी चेकअप सुद्धा पुरेसं होतं. पण प्रत्येक माणसाने वयाच्या 40 नंतर कमीत कमी शुगर, थायरॉइड हार्मोन, कोलेस्ट्रॉल आणि हिमोग्लोबिन या 4 गोष्टी अलॉंग विथ ईसीजी आणि इको ट्रीटमेंट टेस्ट डॉक्टर म्हटले तर पण कमीत कमी ईसीजी, शुगर, क्रिएटिनिन, कोलेस्ट्रॉल, थायरॉइडची एक TSH अशा मिनिमम तपासण्या बेअर मिनिमम तपासण्या करून घ्यायला पाहिजे. आणि मग डॉक्टरांच्या सल्ल्यानंतर मग पुढच्या तपासण्यांबद्दल ते पुढे बोलू शकतात. यानंतरचा एक प्रश्न असा आहे आपल्या प्रेक्षकांकडून की हृदयाचे उपचार हे महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्यमान भारत योजना या दोन्ही योजनेत होतात का? ऍक्च्युली भारत सरकारने आयुष्यमान योजना भारत योजना जी आणली अतिशय सुंदर योजना आहे ती. आपण किती पैसे खर्च करतो म्हणजे आपल्याला जास्त खर्च केला म्हणून खूप जास्त चांगला उपचार मिळाला असं होत नाही. गेल्या 10 वर्षाच्या माझ्या सामाजिक कामामध्ये अनुभवात सांगतो की मी असे पेशंट बघितले जे करोडपती होते पण त्यांचा उपचार व्यवस्थित होऊ शकला नाही. कॉर्पोरेट म्हणजे हॉस्पिटल्समध्ये जसे एस्कॉर्ट्स हार्ट इन्स्टिट्यूट भारतातलं प्रीमियर हार्ट इन्स्टिट्यूट आहे तिथे मी 8 वर्ष होतो आणि खूप पेशंट बघितले. खूप पैसा असून 25-25 लाखाचं बिल असूनही उपचार व्यवस्थित होत नाही आणि अपयश येतं डॉक्टरांनाही पेशंटलाही. पण मी असे पेशंट बघितले पुटपर्तीला जिथं पेशंटकडे खायला सुद्धा पैसे नाहीत, गरीब आहेत आणि अतिशय प्रॉब्लेम्स आहेत आणि त्यांचा खूप चांगला उपचार होतो. तसं शिर्डीला पण बघितलं आम्ही तिथं शिर्डीमध्ये 100% पेशंटचा उपचार जीवनदायी योजनेमध्ये करायचो आणि मी एनकरेज करायचो म्हणजे मी लोकांना प्रोत्साहन द्यायचो. शेवटी आयुष्यमान भारत आणि महात्मा फुले ज्योतिबा फुले योजना ही सरकारी योजना आहे. सरकार प्रत्येक पिवळं आणि केशरी रेशन कार्ड धारकांचा एक इन्शुरन्सचा हप्ता इन्शुरन्स कंपनीला देत असतो. तर सरकारला ऑलरेडी पैसे दिलेले असतात सरकारने, ते वापरायचे का नाही हे त्या रुग्णावरती अवलंबून असतं. तर काही लोक म्हणतात सर मग मला माझी परिस्थिती खूप गरिबीची आहे पण मग मला पेड मध्ये हे सगळं करून घ्यायचं आहे, मी व्याजाने पैसे काढेल पण मग खूप जास्त खर्च करेल आणि उपचार करून घेईल. तसं करायची गरज नसते कारण या योजनेचा फायदा घेणं खूप गरजेचं आहे. कारण याच्यात सरकारवरती काही बर्डन येत नाही. शेवटी इन्शुरन्स कंपनी ते त्या हॉस्पिटलला पे करतं. आता जे काही पेमेंट आहे थोडंसं कमी आहे पण सफिशियंट आहे मला वाटतं. म्हणजे माझ्या अनुभवात मला असं वाटतं की ते सफिशियंट आहे आणि त्याच्यात खूप चांगल्या पद्धतीने उपचार 99% लोकांचा होऊ शकतो. त्याचा लाभ प्रत्येकाने घ्यावा आणि माझ्या पेशंटला तरी मी पर्टिक्युलरली सांगतो की तुम्ही पेड मध्ये जरी केलं तरी असंच होणार आणि इन्शुरन्स योजनेमध्ये गव्हर्नमेंट इन्शुरन्स योजनेमध्ये आयुष्यमान भारत मध्ये योजनेमध्ये जरी केलं तरी ट्रीटमेंट तुमचं असंच होणार. याचा सक्सेस रेट या तुमच्या आजाराच्या सिव्हिरिटी वरती आहे आणि तुमच्या अंडरस्टँडिंग वरती. तुम्ही जर या विषयांवरती काम केलं रिस्क फॅक्टर मॉडिफिकेशन, लाईफस्टाईल मॉडिफिकेशन वरती काम केलं तर सुदृढ लाईफ जगण्यामध्ये काही प्रॉब्लेम येत नाही. तुमच्याकडे खूप पेशंट आहेत जीवनदायी मध्ये योजनेमध्ये त्यांना 1 रुपया खर्च झाला नाही आणि त्यांचा उपचार व्यवस्थित झाला. लहान मुलांचाही असो आणि मोठ्यांचाही असो, ब्लॉकेजचाही असो. तर या गव्हर्नमेंट इन्शुरन्स योजनेचा फायदा सगळ्यात जास्त लोकांनी घ्यावा असं मला वाटतं. धन्यवाद सर. मुळात हृदयरोगाच्या बाबतीत हृदयविकाराच्या बाबतीत वृत्तपत्रांमधून, मासिकांमधून, हल्ली व्हॉट्सअपद्वारे वेगवेगळ्या प्रकारची माहिती पुरवली जाते. त्यातली काही अधिकृत, काही अनधिकृत किंवा काही ऐकीवही असते आणि आता बराचसा अवेअरनेस त्याच्याबद्दल निर्माण झाला आहे. आपले रुग्ण किंवा आपले प्रेक्षक सुद्धा वेगवेगळ्या माध्यमातून त्याबद्दलची माहिती जाणून घेत असतात. तर एक्सरसाइज केल्याने हृदय विकारावरती बराचसा नियंत्रण ठेवता येतं असं एकंदर जागरूकता लोकांमध्ये आहे आणि त्यामुळे व्यायाम या प्रकारावरती बरेचसे प्रश्न आपल्याला आलेले आहेत. तर त्यातला पहिला प्रश्न असा आहे की सुदृढ हृदयासाठी किती व्यायाम आठवड्याला करणे आवश्यक आहे? बरोबर. तर बेसिकली व्यायाम केल्याने काय होतं की आपल्या मेटाबॉलिझमला चालना मिळते. आपल्या शरीरातल्या फॅक्टरीचा जो हार्मोन संप्रेरकांचा बॅलन्स आहे तो बॅलन्स व्यवस्थित येतो आणि शरीराची हिमोस्टॅसिस म्हणतो आम्ही त्याला. तर ती हिमोस्टॅसिस व्यवस्थित अचीव होते. तर
किती करायला पाहिजे? आता पेशंट असे बायपास झालं असेल, अँजिओप्लास्टी झालं असेल, तर त्याच्या हृदयाच्या पंपिंग प्रमाणे, इको प्रमाणे आम्ही त्याला एक्सरसाइज प्रिस्क्रिप्शन देतो. आणि ज्याला आजारच नाही त्याने किती करायला पाहिजे? तर आजारच नाही, बिलकुल चेकअप सगळं नॉर्मल आहे, तर त्याने कमीत कमी 20 मिनिटं आठवड्यातनं, म्हणजे 7 दिवसामध्ये कमीत कमी 6 दिवस 20 मिनिटं एरोबिक एक्सरसाइज करायला पाहिजे. एरोबिक एक्सरसाइज म्हणजे सायकलिंग, स्विमिंग किंवा ब्रिस्क वॉक, म्हणजे स्पीडने चालणं. आता आपण लहानपणी जुन्या जेव्हा अँबॅसेडर किंवा पद्मिनी कार होत्या त्यावेळेला आम्ही गाडी स्टार्ट केली की जो ड्रायव्हर असायचा तो एक्सिलेटरवरती पाय ठेवून ती गाडीला भूम भूम तिला तिचं मशीन टेस्ट करायचा की समजा काही संकट आलं त्यावेळेला ही गाडी मला धोका तरी देणार ना. म्हणजे तिचा स्पीड तो वाढवण्यासाठी गाडी चालायची, गाडी स्टेशनरी असायची, पण ती एक्सिलेटरवरती म्हणजे मशीन जास्त आवाज करायचं आणि मशीनला तो टेस्ट करायचा. तसं ट्रेडमिल टेस्ट आहे किंवा चालणं आहे, त्याच्यात आपला हृदयाचा स्पीड वाढतो. समजा काही संकट आलं किंवा हृदयावरती काही ताणतणाव आला तर तेवढ्या स्पीडला हृदय चालेल ना, हे तो रोज इन्शुअर करतो एक्सरसाइजनी. समजा आता मी एक्सरसाइज करतो, म्हणजे मी सायकलिंग समजा करतो, तर सायकलिंग करत असताना माझा हृदयाचा स्पीड त्यावेळेस जास्त असतो. मी आता बसलोय, बोलतोय, तर माझ्या हृदयाचा स्पीड नॉर्मल 60 ते 80च्या मध्ये पुढे मागे होत राहतो. पण जेव्हा मी पळेल किंवा सायकलिंग करेल, स्विमिंग करेल, त्यावेळेस हृदयाचा स्पीड हा खूप जास्त असेल. तर तो आता तो हृदयाचा स्पीड ऍक्च्युली 220 मायनस एज च्या 85% तो असायला पाहिजे. म्हणजे समजा एखाद्याचं वय समजा 50 आहे समजू, तर त्याचं 220 मायनस 50 म्हणजे झाले 170. 170 च्या 85% त्याचा हार्ट रेट अचीव करायला पाहिजे त्याने, आणि तो 20 मिनिटं सस्टेन ठेवायला पाहिजे. म्हणजे मी पळतोय तर माझा हार्ट रेट 155 20 मिनिटापर्यंत जर राहिला, असं जर मी सलग आठवड्याभरामध्ये 5-6 दिवस करू शकलो तर माझा हृदयाचा फिटनेस, त्याला म्हणतात कार्डियक फिटनेस, हा उच्च दर्जाचा राहू शकतो. व्यायाम केल्यानंतर दुसरा फायदा काय होतो की थोडंसं डिप्रेशन बऱ्याच लोकांना असतं ते हटतं. दुसरं ग्लुकोज म्हणजे डायबेटिक पेशंटची साखरेची वापरायची क्षमता, शरीराची वापरायची क्षमता खूप वाढते. इन्सुलिनचा डोस, शुगरच्या गोळ्यांचा डोस सुद्धा कमी होतो. व्यायाम केल्यानंतर एक शरीरात बॉडीमध्ये रक्तवाहिन्यांचं प्रसरण पावतं, त्याला आपण वाझोडायलेशन म्हणतो. ब्लड प्रेशर कंट्रोल पण चांगला येतो. म्हणजे व्यायाम केल्यानंतर या सगळ्या फॅक्टर्सवरती परिणामकारक बदल होतात आणि पॉझिटिव्ह बदल होतात. व्यायाम करणं ही खूप चांगली गोष्ट आहे. काही लोक म्हणतात डंबेल करू का, जिम लावू का, ट्रेनर लावू का, तर ते अनिरोबिक एक्सरसाइज आहे, त्याला हृदयाला एवढा फायदा होत नाही. त्याला मसल बिल्डिंग, बॉडी सुदृढ दिसण्यासाठी फायदा होतो, हृदयाला कार्डियक बेनिफिट, कार्डियक फिटनेस त्याला होत नाही. तर एरोबिक एक्सरसाइज म्हणजे मेनली ब्रिस्क वॉक जे सगळ्यात कमी खर्चिक आहे, सेकंड कमी खर्चिक सायकलिंग किंवा स्विमिंग, त्याच्याने गुडघ्याला पण त्रास होत नाही. चालल्याने काय होतं की गुडघ्याचे प्रॉब्लेम बऱ्याच लोकांना येऊ शकतात जर विटॅमिन डी व्यवस्थित नसेल किंवा उन्हात जात नसतील. पण सायकलिंग, स्विमिंगने गुडघ्यावरती पण ताण येत नाही आणि कार्डियक फिटनेस पण चांगला मेंटेन राहतो. तर व्यायाम हा प्रत्येकानेच करायला पाहिजे. ऍक्च्युली स्कूल करिक्युलम मध्ये आता खेलो इंडिया याच्यात भारत सरकार त्याच्यावरती खूप भर देत आहे, याचं कारणच ते आहे. व्यायामाच्या संदर्भातच 2 प्रश्न आपण एकत्रित करूया की केवळ सूर्यनमस्कार हा व्यायाम प्रकार हृदयाला उपयोगी आहे का, आणि दुसरं किती वेळ प्राणायाम केला तर हृदयाला फायदा होऊ शकतो? सूर्यनमस्कार आपला खूप छान एक्सरसाइज आहे. सूर्यनमस्कारमुळे एनरोबिक आणि एरोबिक दोन्ही व्यायाम होतात. हृदयाची गती पण वाढते आणि हृदयाचा फिटनेस पण वाढतो. आणि हा टाइम टेस्टेड एन्शियंट योगींनी याच्यात म्हणजे खूप परमिशन देऊन 10 वर्षाच्या हिस्ट्रीचा याच्यात समावेश आहे. तर कोणी सूर्यनमस्कार करू शकत असेल पेशंट म्हणून तर अतिशय चांगली गोष्ट आहे. पण तरुण वर्गाने हा व्यायाम रेग्युलरली करायलाच पाहिजे. खूप याचे बेनिफिट्स आहेत. दुसरा तुमचा प्रश्न, प्राणायाम किती वेळ करायला पाहिजे? तर बेसिकली प्राणायाम आणि योगा म्हणजे अष्टांग योगामध्ये आपण एखाद्या गुरुकडनं इनिशिएट झालं तर खूप छान असतं. तसं नाही झालं तरी आपण व्हिडिओज बघून वेगवेगळ्या प्रकारचे प्राणायाम असतात. खूप प्रकारचे प्राणायाम, प्रसरी प्राणायाम, सिंपल ओंकारचा जाप, ओम खूप प्रकारचे प्राणायाम ते कुणाकडे तरी शिकून व्यवस्थित टेक्निकने करावे. साधारणतः सकाळी झोपताना, सकाळी झोपेतून उठल्यावर, रात्री आटपल्यावर आणि रात्री झोपायच्या आधी एक कमीत कमी 15 मिनिटं तरी प्राणायाम केला तर शेवटी यम, नियम, व्यायाम, प्राणायाम
आसन आणि प्राणायाम. हे का करतो आपण की आपल्या मनाला शिस्त लागते. मनाला शिस्त लागली तर मनाची ट्रॅफिक कमी होते. मग आपलं एक्सेसिव्ह इटिंग थांबतं, आपलं डिपेंडन्सी ऑन अल्कोहोल किंवा तंबाखू प्रॉडक्ट्स वरती थांबतं. तर शेवटी हे सगळं का करायचं आहे की मनातली ट्रॅफिक कंट्रोल करायची आणि आपलं मन म्हणजे त्याला फोकस आणायचा आहे बेसिकली. अल्टिमेटली हे सगळं का करतो आपण की लाईफस्टाईल मॉडिफिकेशन वरती सगळं येतं. हे जर लहानपणापासून केलं तर हृदयरोग काय, डायबिटीज, बीपी, शुगर होणारच नाही. पण आपल्याकडे काय होतं, आता आज माझ्याकडे एक रुग्ण आला, त्यांना 3 ब्लॉकेज होते. त्यांनी एक व्हिडिओ दाखवला, सर एक जयपूरला काहीतरी एक वैद्य आहे, ते असा काढा बनवतात, मग ते 2 पाकळ्या घेतात, मग ते कच्च्या घेतात, असं करतात आणि मग तो काढा प्यायचा आणि झाला, ब्लॉकेज चांगला झाला. त्याला म्हटलं बाबा आता कसं आहे की तू तुझ्या गावामध्ये दुष्काळ पडलेला आहे आणि तुला आता पाणी प्यायचंय, तुला तहान लागलेली आहे, तुला पाणी दिलं नाही तू मरून जाशील, बरोबर की नाही. तर आता ॲलोपॅथिक सायन्स काय आहे की त्याला इमिजिएटली पाण्याचा ग्लास दिला आणि त्याला पाणी प्यायचं, हे ॲलोपॅथिक सायन्स झालं. पण ते त्या गावामध्ये दुष्काळ का पडला, पाणी का नाही, हे म्हणजे झाड लावणे, वृक्षतोड केली, हे लॉंग टर्म प्रिव्हेंटिव्ह आणि तर ते आयुर्वेद आणि नॅचरोपॅथी असं आपण म्हणू शकतो. तर तात्कालिक कारणासाठी ॲलोपॅथिक सायन्स योग्य आहे, पण क्रोनिक साठी आणि प्रिव्हेंटिव्ह साठी ते त्या म्हणजे आयुर्वेदिक काढा वगैरे हे सगळं क्रोनिक साठी आहे. ते लहान मुलांनी आधीपासूनच घेणं, तशा पद्धतीचं डाएट आणि तशा पद्धतीचे व्यायाम करणं. पण आजार झाल्यानंतर मग त्याचा रोल तसा थोडासा आयुर्वेदाचा बाजूला होतो. तात्कालिक प्रॉब्लेम आपला इमर्जन्सी प्रॉब्लेम सॉल्व्ह करून मग परत आपल्याला सेकंडरी प्रिव्हेंशन म्हणून जावं लागतं. आता आपण व्यायाम आणि लाईफस्टाईल अशा दोन्ही पद्धतींवरती बोलतो आहोत. तर त्याच्या संदर्भातला एक प्रश्न असा आहे की हल्ली आता लाईफस्टाईल बरीचशी बदललेली आहे, मोठ्या सिटी मेट्रो सिटीज मध्ये पण बदललेली आहे आणि IT किंवा इतर ऑफिस पद्धतीचं कामकाज जे आहे, अशा ठिकाणी एक प्रश्न असा आहे की सकाळी पुरेसा व्यायाम केला पण उर्वरित दिवसभर जर बैठक काम केलेलं असेल, बाकी हालचाल दिवसभर काही नसेल, तर त्या संदर्भात काय मार्गदर्शन आपलं? हा म्हणजे ऍक्च्युली प्राणायाम, व्यायाम, योगासन याला करण्याचा काही टाइम नसतो. टाइम आम्ही सांगताना कसं सांगतो की तुम्ही फास्टिंग पाहिजे, म्हणजे भरपूर जेवण केलं ना, आता व्यायाम करायला निघाला किंवा योगासन केली किंवा प्राणायाम केला, पण ते हृदयाला घातक होऊ शकतं. तुम्ही एम्प्टी स्टमक असाल, पहाटे 3 वाजता पण करू शकता, रात्री 12 वाजता पण करू शकता, पण 3 तास तुम्ही त्याच्या आधी काही खाल्लं नको पाहिजे आणि व्यायाम किंवा योगासन प्राणायाम केल्यानंतर लगेच इमिजिएटली काहीतरी खायला नको. तर असं टायमिंगचं काही बंधन नाही. आता काही लोक भारतातनं वर्क फ्रॉम होम करतायत, त्यातला अमेरिकेचा टाइम झोन वेगळा आहे, अमेरिकेच्या सॉफ्टवेअर कंपनीचं काम करतायत, पण त्यांना त्याच्याशी व्यवस्थित ऍडजस्ट करून घेणं. शेवटी ऍडजस्ट करण्यासाठी सडन ऍडजस्टमेंट होत नाही, वेळ लागतो. पण जर प्रत्येक माणसाने आपली दिनचर्या व्यवस्थित प्लॅन केली आणि बायोलॉजिकल क्लॉक मेंटेन केलं तर जनरली प्रॉब्लेम्स येत नाही. पण बऱ्याचशा केसेसमध्ये आता हे नाईटला ते कॉल करणारे जे असतात, काय कस्टमर केअर, कस्टमर केअर, आन्सरिंग कॉल सेंटर्स असतात, तर या लोकांना रात्रभर जागावं लागतं. ते काही आयडियल होऊ शकत नाही, पण त्याच्यातही त्यांनी मध्ये स्ट्रेचिंग करून घेतली, थोडं योगा प्राणायाम केला किंवा आठवड्यातनं 1 दिवस 2 दिवस सुट्टीचा 2 दिवस त्याच्या स्वतःवरती वर्क केलं तर बऱ्याचशा प्रमाणात ह्या गोष्टी आपण टाळू शकतो. आयडियल सिच्युएशन कदाचित होऊ शकणार नाही, पण नियर आयडियल सिच्युएशन तर नक्कीच होऊ शकतं. आपल्या प्रेक्षकांचे बरेचसे शंका या व्यायामाच्या संदर्भात यामध्ये नक्कीच दूर होतील. पुढचे प्रश्नांचा गट आपला जो आहे तो सगळ्यांचा जवळचा म्हणजे खाद्यपदार्थांचा, की हृदयाच्या संदर्भात कोणते कोणते खाद्यपदार्थ खाऊ नयेत असं एक आहे. दुसरं, वारंवार हॉटेलमधील किंवा बाहेरचे तळलेले खाद्यपदार्थ खाल्ल्याने ब्लॉकेजेस निर्माण होतात. बेसिकली जेवण याच्यामध्ये 2 प्रकारचे व्ह्यूज आहेत. एक ॲलोपॅथिक व्ह्यू आहे. ॲलोपॅथीमध्ये सांगताना आम्ही सांगतो की कोलेस्ट्रॉल वाले वस्तू खाऊ नका, कार्बोहायड्रेट वाले वस्तू घेऊ नका, प्रोटीन जास्त घ्या, ॲनिमल प्रोटीन घ्या, फर्स्ट क्लास प्रोटीन घ्या, चिकन मटन खा, असं ॲलोपॅथी डॉक्टर सांगतात. आणि आयुर्वेदा आणि नॅचरोपॅथीचा आपला जो कन्सेप्ट आहे सात्विक डाएटचा, तर मला असं वाटतं की आपला ट्रॅडिशनल डाएट जो सात्विक डाएटचा कन्सेप्ट आहे तो खूप उच्च दर्जाचा आहे. म्हणजे मांसाहार आपल्या आयुर्वेदामध्ये वर्ज्य केला आहे. कारण आता मला बरेचसे लोक विचारतात औषध ते, पण आमचे डॉक्टर म्हणत होते की ते मटण खायलाच पाहिजे. मी तर सांगतो, जेव्हा बकरा मरतो तेव्हा आपल्याला साप जरी दिसला तरी आपल्या शरीरात हार्मोन्स तयार होतात, आपल्या हार्टचा स्पीड वाढतो आणि घाम येतो. बकऱ्याला दिसतंय तो मरतोय, आता त्याच्या शरीरात काही हार्मोन निघणार की नाही, निघतीलच. मग त्या मटणामध्ये इतक्या प्रकारचे फ्राईड हार्मोन्स,
तयार झालेले आहेत आणि ते शिजून आपण खाणार. म्हणजे आपण जे खाऊ ते करू त्याच पद्धतीची आपली मेटाबॉलिक फॅक्टरीमध्ये आपण डिस्टर्बन्स आणू. आणि स्पिरिच्युअल लेवलला सांगायचं झालं की मांसाहार कसा बघायला गेला तर आपल्या ट्रॅडिशनल कन्सेप्ट मध्ये शरीराला आणि माझ्या अनुभवातून मी सांगतो की तो फायदा करत नाही. तर डाएट बद्दल आपला योगिक डाएट किंवा आपलं ट्रॅडिशनल जे काही आपलं सात्विक आजीबाई आपल्या घरात ज्या असतात त्यावेळेस सांगतात आपल्याला. आता जसं बघायला गेलं तर मी तर गावी भागातला आहे. लहानपणी मी साखर ऐकली सुद्धा नव्हती. त्यावेळेला फक्त गोळ मिळायचा थोडासा. साखर ही ब्रिटिशांनी आणलेली गोष्ट आहे आणि त्याला आपण सफेद पॉइझन म्हणतो ऍक्च्युली. फॉस्फरस गंधक सगळं असतं आणि सगळ्या प्रकारच्या मिठाई आणि बेकरी प्रॉडक्ट ह्या वनस्पतीजन्य तुपातनं आणि साखरेतनं बनवलेले असतात. तर हे पदार्थ तसं बघायला गेलं म्हणजे तर खायला नकोच. पण लोकांना ते शक्य होत नाही कारण प्रत्येक वेळेला स्वयंपाक करणं किंवा कामाच्या ठिकाणी असतात. तर मग नियर नॉर्मल त्याच्यात काय होऊ शकतं म्हणजे पतंजलीचे बरेचसे प्रॉडक्ट्स खूप फ्रेंडली आहेत, बिस्किट्स वगैरे खूप फ्रेंडली आहेत, ते आपण स्ट्रॉंगली रिकमेंड नाही करू शकत. पण आता जुन्या काळात जे काही बिस्किट्स होती मैद्यापासून बनवली त्याच्यापेक्षा हे बरं आहे असं आपण समजू शकतो. पण काय खाऊ नये म्हणण्यापेक्षा मेनली नॅचरल डाएट खावं. फ्रेश व्हेजिटेबल्स फ्रुट्स आहारात भरपूर असावं. भरपूर जेवण पोटभर जेवण करू नये. 10-15% उपाशी राहावं. कन्सेप्च्युअली ह्या गोष्टी महत्वाच्या आहेत. आणि बँकेसारखं तुम्हाला म्हटलं कॅलरी काउंट तुम्ही समजा 1500 कॅलरी तुमची दिवसाची रिक्वायरमेंट आहे आणि तुम्ही 2200 कॅलरी खायला लागला तर वजन वाढणार आहे. त्यासाठी वजन वाढलं म्हणजे डायबिटीस येणार आहे, वजन वाढलं म्हणजे बीपी वाढणार आहे, घोरणं वाढणार आहे, डिप्रेशन येणार आहे आणि मग रोग होणारच आहे. तर आपलं आयडियल बॉडी वेट मेंटेन करण्यासाठी प्रत्येक माणसाच्या उंचीप्रमाणे त्याचं वजन असतं. तुम्ही म्हणजे प्रेक्षकांनी जर गुगलवरती टाकलं की माझी एवढी उंची आहे तर माझं आयडियल बॉडी वेट किती असायला पाहिजे तर गुगल सांगतं आपल्याला की इतकं असायला पाहिजे. पण ते प्रत्येकाने अचीव्ह करणं हे खूप गरजेचं आहे. तर जे हाय कॅलरी पदार्थ आहेत जसे जंक फूड म्हणतो आपण, पिझ्झा, बर्गर, कोल्ड ड्रिंक्स, साखरेचे पदार्थ, मिठाई या गोष्टींवरती आळा बसणं खूप गरजेचं आहे. खाद्यपदार्थांच्या संदर्भातला एक खूप कॉमनली आणि खूप लोकांनी विचारलेला प्रश्न की आज आपण टीव्हीवरती वेगवेगळ्या तेलांच्या ऍडव्हर्टाईज बघतो, पेपरला वगैरे बघतो आणि त्याच्याविषयी बरीचशी चर्चा गैरसमज असतात की एका सर्टन ब्रँड सांगतं की आमचं हे तेल वापरा तुम्हाला हृदयविकार होणार नाही. कुठला तरी अभिनेता सांगतो की हे तेल चांगलं आहे. तर याच्या संदर्भात बरेच ब्रँडच्या बाबतीतही आहेत आणि धान्याच्या बाबतीत आहेत. कोणी म्हणतंय की सनफ्लॉवर नकोय, कोणी म्हणतो सोयाबीन नकोय, काही जण म्हणतात काही मिक्स करून वापरा. तर नक्की हृदयासाठी कुठलं खाद्यतेल योग्य असेल? तसं नैसर्गिक जे व्हेजिटेबल्स ऑइल्स आहेत म्हणजे जसं शेंगदाणा तेल आहे, कोणत्याही प्रकारचं तेल आहे. तर मी माझ्या घरी स्वतः लाकडी घाण्याचं तेल वापरतो जे अनफिल्टर्ड असतं. तर हे डबल फिल्ट्रेशन करण्यासाठी तेलामध्ये म्हणजे आता तुम्ही जर 1 लिटर तेल घेतलं कोणत्याही मोठ्या ब्रँडचं, सपोला ब्रँडचं घेतलं, कोणत्याही ब्रँडचं घ्या तुम्ही इनफॅक्ट, तर शेंगदाणा तेल काहीतरी 180 वगैरे रुपयाला मिळतं. पण तुम्ही जर लाकडी घाण्याचं घेतलं तर ते 250 वगैरे रुपयाला मिळतं, म्हणजे महाग मिळतं. मी त्यांना प्रश्न विचारला म्हणतो असं कसं काय? ते म्हणतात की या शेंगदाणा तेलामध्ये काही व्हेजिटेबल ऑइल मिक्स करावंच लागतं आणि त्या फिल्ट्रेशन मध्ये बऱ्याचशा केमिकल प्रोसेस त्याच्यावरती करायला लागतात. तर आपण ॲलोपॅथिक कन्सेप्ट मध्ये ऍक्च्युली ॲलोपॅथी थोडंसं मार्केट ड्रिव्हन सायन्स असल्यामुळे पूर्वीच्या काळामध्ये मला आठवतं 10-12 वर्षापूर्वी आम्ही MBBS ला असताना एक खोबरेल तेलाबद्दल अगेन्स्ट एक खूप मोहीम आली होती. पण ते नंतर असं लक्षात आलं की ती इंटरनॅशनल कॉन्स्पिरसी होती कारण फॉरेन कंपनीजना डालडा आणि व्हेजिटेबल ऑइल आपल्याकडे इंट्रोड्यूस करायचं होतं म्हणून ते त्यात. पण केरळच्या लोकांनी ते बंद नाही केलं आणि आता केरळमध्ये तसं बघायला गेलं तर हार्टचा इन्सिडन्स, हार्ट डिजीजचा इन्सिडन्स थोडासा कमी आहे. त्यांनी त्यांचं खोबरेल तेल कधीही बंद नाही केलं. काळे गोर केस आहेत आणि शुद्ध रक्तवाहिन्या आहेत त्याच्या. तर त्याच्यात बऱ्याचशा गोष्टी इंटरनॅशनल कॉन्स्पिरसी असतात, ग्रे झोन असतात. पण मी जे करतो प्रॅक्टिस ते तुम्हाला सांगतो. आमच्या घराच्या खालीच हे लाकडी घाणं आहे तर सगळ्या प्रकारचे ऑइल मिक्स करून आम्ही खातो आणि ते सगळ्यात चांगलं आहे. कारण याचं कारण सांगतो की खोबरेल तेलाच्या याच्यामध्ये काही फ्लॅवोनॉइड्स असतील, काही हृदयाला बेनिफिट करणारे मायक्रो एलिमेंट्स असतील, ते प्रत्येक धान्यामध्ये प्रत्येक ऑइल सीड मध्ये वेगवेगळे असतात. काही गोष्टी शेंगदाण्यात असतील, काही गोष्टी सनफ्लॉवर मध्ये असतील, काही जवस मध्ये असतील. तर ते मिक्स करून जर खाल्लं तर सगळे घटक आपल्याला व्यवस्थित मिळतात. त्याचा प्रॉब्लेम फक्त त्या लाकडी घाण्याच्या तेलाचा हात असतो की त्याला स्टोरेज जास्त नसतं म्हणजे 15-20 दिवसाच्या आत त्याला वापरायला लागतं. तर तेलकट खाणं आणि तेलकट
ऍक्च्युली बॉडी ही एक चांगली केमिकल फॅक्टरी आहे. आपण फक्त एकच पदार्थ खाल्ला तरी सुद्धा बॉडीमध्ये टेंडन्सी आहे की कार्बोहायड्रेटचं प्रोटीन मध्ये रूपांतर करून घेणं किंवा प्रोटीनचं लिपिड मध्ये, तर बॉडी तो बॅलन्स करायला बघतो. जर मनुष्याचं वजन आयडियल असेल, आयडियल बॉडी वेट त्याने अचीव केलं असेल, रेग्युलर एक्सरसाइज करत असेल, तर कधीतरी फ्राईड वस्तू खाण्याने खूप काही नुकसान होत नाही. पण जो मनुष्य खूप ओबीज आहे, खूप वजन जास्त आहे, ओव्हर वेट आहे, ऑलरेडी त्याला हार्ट डिसीज आहे, ब्लॉकेजेस आहे, शुगर आहे, ब्लड प्रेशर कंट्रोल नाही, त्याच्यासाठी मात्र फ्राईड वस्तू खाणं किंवा कधीतरी सुद्धा जंक फूड खाणं धोक्याचं होऊ शकतं. पण तरुण मुलांमध्ये कधीतरी आता मनुष्य आहे, टेस्ट म्हणून कधीतरी वाटतं एखादा पिझ्झाचा पीस खावा, हरकत नाही. पण मग एवढा जास्त व्यायाम त्या दिवशी त्याने करावा आणि आयडियल बॉडी वेटला स्टिक राहावं. हा ग्रॉस कन्सेप्ट आहे. आता याच्यात मायक्रो डिटेल्स बघायला गेलं तर तेल आणि हृदयरोगावरतीच 5 तासाचं लेक्चर होऊ शकतं, इतकं ते डिटेल्स आहे. डिटेल्स मध्ये पण नॅचरल, आता लहानपणी घाण्याचंच तेल असायचं, शुद्धच असायचं. मग म्हाताऱ्या लोकांना, त्यावेळेच्या लोकांना आपण असं बघितलंय की कुणी आजी 100व्या वर्षी वाढली, 98व्या वर्षी वाढली, आता तशा प्रकारचे लोक दिसत नाही. मग कुठेतरी चूक झाली याचा अर्थ. आता ही चूक कळेपर्यंत खूप उशीर होऊन गेलेला असतो. तर आपण आजीच्या सल्ला आपल्यासाठी, म्हणजे तो अमेरिकेतून आलेला नसतो, पण तो जुन्या काळातल्या अनुभवाने आणि शहाण्या लोकांनी तो खूप चांगल्या पद्धतीने अनुभवलेला असतो आणि तो खाण्यापिण्यामध्ये आपण जर अवलंबला तर मला वाटतं हृदयरोगाचं आपण निरसन आणि त्याच्यामध्ये खूप चांगलं काम होतं. बरोबर. आता या सगळ्या संदर्भातला ह्या ओव्हरऑल विषयामधला एक शेवटचाच प्रश्न आहे की सुदृढ हृदयाची त्रिसूत्री आपण प्रेक्षकांना आपल्या काय सांगा? त्रिसूत्रीमध्ये बॅलन्स्ड म्हणजे आहार विचार याचा बॅलन्स, हे 2 महत्वाचे गोष्टी आहेत, आहार आणि विचार. मनातली ट्रॅफिक कमी ठेवणे आणि लाईफस्टाईल एकंदर आपण म्हणजे आहारामध्ये सात्विक आहार घेणे आणि रेग्युलर एक्सरसाइज करणे, या 3 म्हणजे रेग्युलर व्यायाम करणे, आहार, विहार, विचार आणि व्यायाम, या गोष्टी जर आपण व्यवस्थित त्याच्यावर लक्ष दिलं तर हृदयरोगावरती नक्कीच हा देश विजय प्राप्त करू शकतो. म्हणजे आम्हाला एमडीच्या वेळेला आमचे प्रोफेसर सांगायचे की प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. प्रिव्हेन्शन साठी चांगली गोष्ट नाही. आजार झाल्यानंतर त्याचे उपचार करण्यामध्ये खूप काही छानपण नाहीये. तात्कालिक उपचार आपण करतो, महागडेही उपचार करतो, बऱ्याचदा फॅशनच असते. किती मोठ्या हॉस्पिटलला ऑपरेशन केलं, किती मोठ्या डॉक्टरने, बरेचशी फॅशनच होते, पण अंडरलाईन मेसेज पेशंटच्या हृदयापर्यंत भिनत नाही आणि मग त्याला परत प्रॉब्लेम यायला लागतात. तर त्रिसूत्री तुम्ही म्हटलं तसं आहार, विहार आणि विचार, व्यायाम, या गोष्टींवरती आपण स्ट्रिक्ट राहिलो तर आपण त्याच्यावरती विजय प्राप्त करू शकतो. जरूर डॉक्टर. आजच्या या सगळ्या प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून हृदयाचं कामकाज, त्याच्या संदर्भातले विकार, आहार, व्यायाम, लाईफस्टाईल, खाद्यपदार्थ, या सगळ्या संदर्भात आपल्या सर्व प्रेक्षकांना अतिशय तपशिलात आपण पूर्ण माहिती दिलेली आहे. आता थोडीशी माहिती अशी हवी आहे की श्री गुरुजी रुग्णालयामध्ये, नाशिक मधल्या श्री गुरुजी रुग्णालयामध्ये सध्या कुठल्या तपासणी आणि उपचार उपलब्ध आहेत आणि श्री गुरुजी रुग्णालयाची हृदयरोग विभागाची पुढची दिशा काय आहे? आता मला 2 वर्षापासून मी आपण जॉईन केलंय. कोविडमुळे जरा आपण उशीर होतोय. तर आपल्याकडे सध्या डायग्नोस्टिक फॅसिलिटी आहे. आपल्याकडे ईसीजी, इको, ट्रीटमेंट टेस्ट, मी फुल टाइम कार्डिओलॉजिस्ट, ओपीडी अवेलेबल आहे, आयसीयू केअर अवेलेबल आहे. पण मला सध्या ऑपरेशन करायचे असतील तर साईबाबा हार्ट इन्स्टिट्यूट, अपोलो आणि अशोका हॉस्पिटलची मदत घ्यायला लागते. माझ्याकडे येणारा पेशंट हा ग्रामीण भागातला आहे, बऱ्याचदा मिडल क्लास, लोअर मिडल क्लास आहे. तर त्यांना जीवनदायी योजनेमध्ये मी 100% म्हणजे पैसे न लावता ऑपरेशनसाठी मदत करत असतो. सत्यसाई ऑर्गनायझेशनचा मी राजकोटचा पण ऍडवायझर आहे, कुटाप्रती, आणि तिकडे पण माझं काम असतं. तर कोणत्या पेशंटला काही टेक्निकल प्रॉब्लेम असते, पेशंट काढायला काढले असतात, त्यांचाही उपचाराची फ्री मध्ये सोय करून देतोय लोकांना. पण ही तात्पुरती व्यवस्था आहे. पण श्री गुरुजी रुग्णालयामध्ये आपला असा मानस आहे की आपलं एक मोठं कार्डियक सेंटर आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत सुरू व्हावं आणि पूर्ण भारतातले पेशंट आपल्याकडे यावं, त्यांना धर्मशाळा, भोजनाची व्यवस्था माफक दरामध्ये मिळावी आणि फ्री उपचार त्यांचा व्हावा, अशी आपण संस्थेची आणि आपली सगळ्यांची आपली इच्छा आहे. त्या दिशेने आपण कामाला सुरुवातही केली होती, पण कोविडमुळे तो प्रोजेक्ट आपला थोडा लांबणीवर झाला. पण भगवंताची इच्छा असेल तर पुढील 2-3 वर्षामध्ये आपलं स्वतःचं सेंटर सुरू करण्याचा आपला मानस आहे.
नमस्कार प्रेक्षक हो. आजच्या ह्या भागामध्ये आपण विविध अंगांना हृदयरोगाच्या विविध डायमेन्शन्सला स्पर्श करून त्या संदर्भातली सखोल माहिती हृदयरोग तज्ञ डॉक्टर मनोहर शिंदे यांच्याकडनं घेतली. आपल्याला अजूनही काही प्रश्न असतील, शंका असतील तर आपण विचारू शकता. हा व्हिडिओ आपण जो सध्या लाईव्ह बघत आहात श्री कृषी रुग्णालयाच्या फेसबुक पेजवरती हा कायमस्वरूपी बघण्यासाठी आपल्याला उपलब्ध आहे. आपण काही आपले प्रश्न असतील तर हा व्हिडिओ जरूर बघून त्याखाली जरी कमेंट्स दिलेल्या असतील तर त्याची उत्तरं आपल्याला देण्यात येतील. आजच्या ह्या प्रश्नोत्तराच्या हृदय संवाद ह्या कार्यक्रमामध्ये आपल्याला पूर्ण माहितीपूर्ण सखोल मार्गदर्शन केल्याबद्दल डॉक्टर साहेब आपले खूप खूप धन्यवाद. आणि सर्व प्रेक्षकांना सुदृढ आयुष्याच्या आणि आरोग्याच्या शुभेच्छा. धन्यवाद.